नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास या आपल्या मालिकेतील आजचा आपला दुसरा भाग आहे. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत भारतीय आडनावांचा इतिहास. भारतीय आडनावांचा इतिहास जाणून घेण्याची आपल्याला गरज का भासली, तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयांचा उहापोह करत असतो आणि त्याला अनुषंगून वेगवेगळे आपले जे सबस्क्रायबर मित्र आहेत ते प्रश्न विचारत असतात. तर पुष्कळ मित्र नेहमी त्यांच्या आडनावांबद्दल किंवा घराण्याबद्दल प्रश्न विचारत असतात. त्यांना त्यांच्या घराण्याचा इतिहास जाणून घ्यायचा असतो आणि आडनावांचा इतिहास जाणून घ्यायचा असतो. पण पुष्कळदा आडनावांवरून इतिहास समजून घ्यायला अडचणी येतात, कारण आडनावं ही बदलत जातात. आडनावांचे इतिहास जे असतात ते आडनावांचे इतिहास आपल्याला खंडित झालेले दिसतात मध्येच. त्यामुळे आडनावांवरून जर मला माझ्या पूर्वजांचा इतिहास तपासून पाहायचा असेल तर मला फक्त महाराष्ट्रातली आडनावं किंवा महाराष्ट्रातल्या माझ्या आडनावांचा इतिहास माहीत असून चालणार नाही. त्याच्यासाठी मला या भारत देशाचा इतिहास माहीत असला पाहिजे, भारत देशातल्या धर्माचा इतिहास माहिती असला पाहिजे, भारत देशातल्या आडनावांचा इतिहास माहिती असला पाहिजे. परंतु या आपल्या भारत देशामध्ये समस्या अशी आहे की भारत देशात आडनावं ही एखाद्या आकाशगंगेसारखी आहेत. म्हणजे एखाद्या आकाशगंगेमध्ये किती तारे आहेत हे जसं नेमकेपणाने सांगता येत नाही, तसं आपल्या भारत देशामध्ये किती आडनावं आहेत हे पण आपल्याला नेमकेपणे सांगता येत नाही. आकाशगंगेत जसे नवीन नवीन तारे जन्माला येत असतात आणि नष्ट होत असतात, तशाच पद्धतीने आपल्या भारत देशामध्ये पण दर दिवशी काही आडनावं जन्माला येत असतात आणि नष्ट होत असतात. म्हणजे आपण आत्ता बोलतो आहे तर आपलं बोलणं चालू आहे तोपर्यंत पण काही आडनावं निर्माण होत आहेत आणि काही आडनावं नष्ट होत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. कारण हा देशच तेवढा मोठा आहे, लोकसंख्या तेवढी मोठी आहे, धर्म, जाती, परंपरा, त्यानंतर आपण म्हणतो वेगवेगळे संप्रदाय, विविधता ज्याला आपण म्हणतो, जी आपल्या भारत देशाची ओळख आहे. त्याच्यामुळे ही आडनावं त्यांचा अभ्यास करायचा म्हणला आपण तर आपण म्हणू शकतो की बौद्धिक क्षमतेच्या एका माणसाच्या पलीकडे गेलेली आहेत. त्यामुळे थोडक्यामध्ये एका व्हिडिओमध्ये त्या आडनावांचा पूर्ण मागोवा घेणं किंवा इतिहास सांगता येणं शक्य नाही. आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न हा करणार आहोत की आडनावांच्या उत्पत्तीबद्दल आपल्याला थोडीफार माहिती व्हावी, आडनावांच्या समस्यांबद्दल आपल्याला थोडीफार माहिती व्हावी, त्याचबरोबर आपल्या भारत देशामध्ये प्रचलित असणारी काही महत्त्वाची आडनावं आपल्याला माहिती व्हावीत आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये जी वेगवेगळी आडनावं आहेत ती वेगवेगळी आडनावं महत्त्वाची आपण ज्यांना म्हणू शकतो ती आपल्याला थोडीशी माहिती व्हावीत. या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. आपल्या भारत देशामध्ये कोणती आडनावं सगळ्यात जास्त वापरली जातात ते सांगण्याची माझी या व्हिडिओमध्ये खरं तर इच्छा आहे. पण कमीत कमी आपल्याला एक 350 आडनावांचा विचार करावा लागेल. ते आजच्या व्हिडिओमध्ये जर आपण 350 आडनावं सांगायची म्हटली तर जो आपण भारतीय आडनावांचा आढावा घेतो आहोत तो आढावा घेता येणं आपल्याला शक्य होणार नाही. त्यामुळे आपण तो दुसरा व्हिडिओ एक बनवणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला ही 350 आडनावं दिसतील. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. भारतीय आडनावांचा इतिहास पाहायच्या आधी आपण हे जाणून घेऊयात की आडनावांचा इतिहास पाहणं का गरजेचं आहे. मुळात आपण असं म्हणतो की आपल्या देशामध्ये आपल्याला दिसतं की लोक रस्त्यांची नावं बदलतात, लोक संस्थांची नावं बदलतात, लोक पक्षांची नावं बदलतात, लोक देवांची नावं बदलतात, लोक देशांची पण नावं बदलतात गरज पडली तर. पण लोक स्वतःचं आडनाव बदलायला शक्यतो तयार होत नाहीत. आज आडनाव बदलतात भरपूर लोक. आडनाव बदलण्याची काही कारणं पण आहेत, त्याच्याबद्दल आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत की लोक आडनाव का बनवतात. तो व्हिडिओ येईलच या मालिकेमध्ये पुढे. पण ढोबळ मानाने आपण एक पाहिलं तर आडनाव बदलायला आपण कोणी तयार होत नाही शक्यतो. का तयार होत नाही, तर आडनाव ही आपल्या कुटुंबाचा एक आपण म्हणू शकतो की इतिहास असतं. आडनाव ही आपल्या कुटुंबाची ओळख असते. त्या आडनावाला आपल्या पूर्वजांचा इतिहास जोडलेला असतो. त्यामुळे आपण जर आडनाव बदललं तर आपण त्या पूर्वजांच्या इतिहासापासून तुटतो, त्या वारशापासून तुटतो. तो ऐतिहासिक वारसा आपल्याला तोडायचा नसतो आणि शक्य झालं तर जपायचा असतो, पुढच्या पिढीला पण सांगायचा असतो, द्यायचा असतो. त्याच्यामुळे आपण आडनावं बदलायला तयार होत नाही. पण आता हा ऐतिहासिक वारसा शोधायचं म्हटलं तर प्रत्येक व्यक्तीलाच तो वारसा आडनावावरून शोधता येतो असं नाही. आडनाव तर प्रत्येकाला आहे, त्या आडनावाला इतिहास पण प्रत्येकाचा आहे,
पण प्रत्येकाला तो आडनावांचा इतिहास शोधता येईलच असं नाही. तो आडनावांचा इतिहास शोधण्यासाठी आपण जेव्हा मागे मागे जाऊ लागतो तेव्हा पहिल्यांदा त्या व्यक्तीचा इतिहास, कुटुंबाचा इतिहास, घराण्याचा इतिहास, समाजाचा इतिहास, राज्याचा इतिहास, प्रदेशाचा इतिहास, त्यानंतर देशाचा इतिहास आणि मग विश्वाचा इतिहास, अशा पायऱ्या आहेत. जितकं आपण मागं जाऊ तेवढं आपल्याला हे सर्व पायऱ्यांनी मागं जावं लागतं. हे सगळे इतिहास आपल्या आडनावाच्या अनुषंगाने तपासून पाहावे लागतात. मग कुठे नाही कुठेतरी आपल्याला आपल्या आडनावाचा इतिहास कळतो. त्यामुळे आपल्या पूर्वजांचा किंवा घराण्याचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर आपल्याला हा आडनावांच्या इतिहासाचा प्रवास करणं भाग आहे. आणि तो प्रवास आपल्याला देशाच्या पातळीवर घेऊन जातो. त्यामुळे या भारत देशामध्ये आडनावं कशी निर्माण झाली हे शोध घेणं गरजेचं आहे. आणि हे फार मनोरंजक काम आहे. म्हणजे जर आपण मागे गेलो आडनावांचा इतिहास शोधता तर आपल्याला बरीच नवीन माहिती मिळते जी ज्ञानवर्धक असते, मनोरंजनात्मक माहिती मिळते, आपल्या आडनावाची मिळते, इतरांच्या पण मिळते. त्याचबरोबर आपल्याला आपला जो भारत देश आहे किंवा आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे, आपला समाज आहे, आपलं कुटुंब आहे, त्याच्याबद्दल पण भरपूर माहिती आपल्याला मिळायला सुरुवात होते जेव्हा आपण आपलं आडनाव सोडून दुसऱ्यांच्या आडनावांचा पण शोध घ्यायला लागतो. समाज कसा घडत गेला, स्थित्यंतरं कशी घडत गेली, लोक कसे येत गेले, लोक कसे जगत गेले, लोक कसे स्थलांतर करत राहिले, त्याच्याबरोबर आडनावं कशी बदलली, ही आडनावं आपल्याला सांगत जातात. त्यामुळे आडनावांचा इतिहास हा मुळामध्ये एक रंजक विषय आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय आडनावांचा इतिहास. पण मगाशी मी म्हटलं तसं एका व्हिडिओमध्ये तो विषय समजून घेणं अवघड आहे. तर आपण त्याचा मगाशी मी जे मुद्द्यांचा उल्लेख केला याआधी त्या मुद्द्यांच्या आढावाने थोडासा आपण म्हणू शकतो त्या मुद्द्यांच्या आधाराने एक धावता आढावा घेणार आहोत. त्या धावत्या आढाव्याला सुरुवात करण्याच्या आधी एक गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या वेळेला आपण आडनावांवर संशोधन करायला लागतो त्यावेळेला आपल्याला असं आढळतं की काही आडनावं अशी आहेत की जी हिंदू धर्माच्या 4 वर्णामध्ये सर्वत्र आहेत. म्हणजे धर्माने जर असं म्हणले की वर्ण वेगळे आहेत आणि एका वर्णाचा दुसऱ्या वर्णाशी संबंध येऊ शकत नाही, तर मग त्या वर्णाचा एकमेकाशी संबंध येत नाही, माणसांचा एकमेकांशी संबंध येत नाही, मग आडनावं एकसारखीच कशी आहेत? या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला पाहिजे असेल तर या प्रश्नाचं एक समर्पक उत्तर ज्याला आपण म्हणू शकतो ते असं आहे की भारतीय आडनावांमागं कुठलंही एक शास्त्र नाही. म्हणजे भारतीय वर्ण कसे असावेत, वर्णव्यवस्था कशी असावी, जातव्यवस्था कशी असावी, धर्मव्यवस्था कशी असावी, याचं काही ना काहीतरी एक शास्त्र आहे, नियम आहेत. पण आडनावं कोणी कशी घ्यावीत, ती कुणाला कशी पडावीत, कुणाला कुठलं आडनाव लागावं, कोणी कुठलं आडनाव स्वतःला लावून घ्यावं, याचं कुठलं काही शास्त्र नाही, याचा कुठलं काही नियम नाही. त्यामुळे कुठलाही व्यक्ती जो कुठल्याही वर्णातला असेल तो कुठलंही आडनाव लावू शकतो. तो कुठल्याही आडनावाचा व्यक्ती कुठल्याही वर्णामध्ये असू शकतो. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. मग अगदीच काही नियम नाही आहेत का आडनावांना? तर सगळेच नियम नाही आहेत किंवा काहीच नियम नाहीत अशी परिस्थिती नाही आहे. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या आडनावाचा शोध घेत मागं जाता तेव्हा सगळ्यात शेवटचा स्टॉप असतो तो म्हणजे गोत्र. आता हे गोत्र काय आहे? तर भारतीय आडनावं आपण जी म्हणतो ती भारतीय आडनावं प्रामुख्यानं आपण जर त्याच्या खोलामध्ये गेलो तर ऋषींच्या गोत्रावर अवलंबून आहेत. म्हणजे ऋषींच्या नावावर अवलंबून आहेत. मुख्य जे 7 किंवा 8 ऋषी आहेत आपल्या भारतामध्ये, त्या 7 किंवा 8 ऋषींपासून आपण म्हणतो की जगाची उत्पत्ती झाली किंवा मनूपासून जगाची उत्पत्ती झाली. तर हे जे 8 ऋषी आहेत त्या 8 ऋषींची आडनावं म्हणजे गोत्र आणि त्याच्यापासून पुढे जी कुलं आपण म्हणतो जी निर्माण झाली किंवा राजे महाराजांनी जी कुळं सांगायला सुरुवात केली, महापुरुषांनी जी कुळं सांगायला सुरुवात केली प्राचीन काळामध्ये, सर्वसामान्य माणसाने कुळ सांगायचं काही विषयच येत नव्हता, त्याला ज्ञानच नव्हतं. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये जी कुळं होती ती क्षत्रिय, ब्राह्मण, त्यानंतर बाकीचे जे संत, महापुरुष, ज्ञानी लोक होते त्यांनीच कुळं सांगायला सुरुवात केली. ती कुळं या गोत्रांशी संबंधित आहेत. आता गोत्र हा आपल्या आजच्या अभ्यासाचा विषय नाही आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल आपण इथे जास्त काही बोलणार नाहोत किंवा बोलणारच नाही आहोत. कारण त्या विषयाबद्दल आपण बोलायला सुरुवात केली की हा विषय दुसरीकडेच नेऊन जाईल आणि आपला आडनावांचा इतिहास हा विषय बाजूला राहून जाईल. त्यामुळे गोत्र हा विषय आपण तुर्तास बाजूला ठेवूयात. पुढे कधीतरी आपण व्हिडिओ बनवू तेव्हा त्याच्याबद्दल बोलूयात की गोत्र नेमकं काय असतं. इथे आपण असं समजून घेऊयात की गोत्र म्हणजे ऋषींचं नाव आहे, ज्या ऋषींपासून या विश्वाची उत्पत्ती झाली आणि कुळं निर्माण झाली, मनुष्यजात निर्माण झाली असं समजलं जातं. त्या ऋषींचं नाव म्हणजे गोत्र. आता सगळीच आडनावं काही गोत्रांशी संबंधित आहेत का? नाही आहेत. काही आडनावं आपल्या भारत देशामध्ये ठिकाणांशी संबंधित आहेत.
काही काही आडनाव आपल्या भारत देशामध्ये व्यवसायाशी संबंधित आहेत, काही काही व्यक्तींशी संबंधित आहेत, धर्मांशी संबंधित आहेत. आडनावांमध्ये पण बऱ्याच गमती जमती आहेत. मगाशी मी म्हटलं तसं की इथे कुठला नियमच नाही आहे, कुठल्या आडनावाबद्दल कुठला नियमच नाही. त्याच्यामुळे ज्या वेळेला कुळ बदलतं, काळ बदलतो, त्यावेळेला आडनावं पण बदलतात. आता कुळ बदलतं का? हो, काही लोक कुळ बदलतात स्वतःच. आडनावं बदलू शकतात तर लोक कुळ का नाही बदलू शकत? तर ही पण एक मोठी अडचण आहे एखाद्या आडनावाचा इतिहास समजून घेताना. पण सर्वसाधारणपणे आपण असं धरून चालू की अपवादाने अशा गोष्टी होतात की कुळ बदलतं माणसाचं. म्हणजे कोणी क्षत्रियातून ब्राह्मण वर्णामध्ये जाईल किंवा ब्राह्मणातून क्षत्रिय वर्णामध्ये जाईल किंवा अजून कुठल्याही वर्णामध्ये तो प्रवेश करेल इकडे तिकडे. उदाहरणं आहेत धर्मामध्ये तशा गोष्टी घडल्याची, पण अपवादात्मक आहेत. पण शक्यतो कुळ बदलण्याच्या घटना कमी होतात, काळच बदलतो. त्यामुळे काळ पुढे निघून गेला तरी कुळ तेच राहतं. त्यामुळे एखादा माणूस मागे मागे शिरत शिरत तो कुळापर्यंत गेला आडनावाचा इतिहास शोधत आणि तिथून गोत्रापर्यंत पोहोचला, तर त्याला संगती लागू शकते की तो या समाजातल्या नेमका कोणत्या घटकाचा भाग आहे किंवा कोणत्या कुळाचा भाग आहे. धार्मिकदृष्ट्या आपण विचार केला तर ही गोष्ट होऊ शकते. दुर्दैवाने सगळ्याच आडनावांचा शोध कुळापर्यंत जाऊन पोचत नाही, कुठल्या तरी गोत्रापर्यंत जाऊन पोचत नाही, मध्येच कुठेतरी अडकतो. कारण ही आडनावं मध्येच कुठून आली जी आधी नव्हती हे कळणं अवघड असतं किंवा अवघड होऊन जातं. मग त्याचा शोध घेण्यासाठी परत मोठी शोध मोहीम आखावी लागते, संशोधन करावं लागतं. आपल्या पुष्कळ मित्रांना वाटतं की माझ्या आडनावाचा इतिहास सांगा. कोणी पण फोन केल्यावर विचारतो किंवा आपले पुष्कळ मित्र असतात ते मेसेज करत असतात की सर अमक्या अमक्या आडनावाचा इतिहास सांगा. तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. मुळामध्ये ते आडनाव आहे का पडनाव आहे का ते अजून ठिकाणाशी जोडलेलं आहे, व्यवसायाशी जोडलेला आहे, व्यक्तीशी जोडलेला आहे, कुठल्या काळाशी जोडलेला आहे, याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आणि त्याला वेळ लागतो करायला. ते एका दिवसाचं काम नाही आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना पण विनंती आहे की कोणाच्या अपेक्षा करू नका पटकन माझ्याकडून पण की मी सांगू शकेन. मुळामध्ये मी म्हटलं तसं की आपल्या भारत देशामध्ये आडनावं म्हणजे आकाशगंगा आहेत. आडनावही आकाशगंगातल्या ताऱ्यांसारखे आहेत, अगणित आहेत. त्यांचा नक्की आकडा आजही कळू शकलेला नाही की भारत देशामध्ये नक्की आडनाव किती आहेत आणि कोणी कधी सांगू पण शकणार नाही. त्यामुळे कोणी एक व्यक्ती सगळ्या आडनावांचा इतिहास तर कधीच सांगू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही जर मला तुमच्या आडनावाचा इतिहास विचारत असाल तर माझ्यासाठी पण ती अशक्यप्राय गोष्ट आहे. मला पण थोडं संशोधन करायला लागेल, विचार करावा लागेल. आपण ते करू पण जर कोणाला तेवढी गरज असेल तर. मागे म्हटल्याप्रमाणे आपल्या प्रत्येक फॉर्मच्या खाली एक लिंक असते. तर तुम्हाला खरोखर वाटत असेल गांभीर्याने आपल्या पूर्वजांचा शोध घ्यावा, आडनावांचा शोध घ्यावा, तर आपण त्या लिंकमध्ये माहिती भरून पाठवावी. त्याच्यानंतर आपण विचार करूयात की काय करता येईल आपल्याला. पण एका वाक्यामध्ये उत्तर देणं, लगेच उत्तर देता येणं किंवा सगळ्या आडनावांचा इतिहास माहिती करून घेणं ही माझ्याच नाही कोणाच्याच आवाक्यातली गोष्ट नाही. आपण असं म्हणू शकतो की ब्रह्मदेवानी मनूची निर्मिती केली, ऋषींची निर्मिती केली, हे विश्वाची निर्मिती केली, कुळ निर्माण केली, पण आडनावं ब्रह्मदेवाने निर्माण नाही केलीत. आडनावांचा शोध लावणं ब्रह्मदेवाच्या पण बाहेरची गोष्ट, आवाक्याच्या बाहेरची गोष्ट म्हणू शकतो आपण असं. तर ठीक आहे. मग आता हे झालं कुळ आणि गोत्र याच्या बाबतीत आणि आडनावांचा पसारा किती मोठा आहे आणि अडचणी काय त्याच्या बाबतीत. पण तरी पण जर आपण थोडं इतिहासामध्ये गेलो तर इतिहासामध्ये जाताना आता आपण एक कुळ गोत्र थोडं बाजूला ठेवलं, पुराणातल्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवल्या, आपण प्राचीन इतिहासामध्ये आलो तर जो ज्ञात इतिहास भारताचा आहे, जो ज्ञात इतिहास ज्याला आपण म्हणू शकतो की कुठे नाही कुठेतरी लिहून ठेवला आहे, त्याचे पुरावे सापडतात, तो प्रामुख्याने चंद्रगुप्त मौर्यापासून चालू होतो. त्यामुळे आडनावांचा पण जेव्हा आपण शोध घ्यायला जातो तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की आडनावं ही आपल्याला रामायण काळात आढळून येत नाहीत. आडनावं ही आपल्याला महाभारत काळामध्ये किंवा महाभारत ग्रंथामध्ये पण कोणाची कुठं लिहिलेली आढळून येत नाहीत. बरेच मित्र मला नेहमी म्हणतात की सर तुम्ही नेहमी रामायण आणि महाभारताचा उल्लेख करता, जैन आणि बौद्ध साहित्याचा उल्लेख करत नाही. तर ठीक आहे, जैन आणि बौद्ध साहित्यामध्ये पण आडनावं कुठं लिहिलेली आढळून येत नाहीत आपल्याला. अपवाद असू शकतात काही, परंतु ज्याला आपण सरसकट म्हणतो, जसं आपण आज आधुनिक आडनाव लिहितो तसं कुठे लिहिलेलं आढळत नाही. मग पहिलं आडनाव आपल्याला लिहिलेलं आढळतं केव्हा? तर पहिलं आडनाव आपल्याला जवळपास जोपर्यंत नंद घराण्याचा अंत झाला नाही तोपर्यंत लिहिलेलं आढळून येत नाही. नंद घराण्याचा अंत झाल्यानंतर चंद्रगुप्त मौर्य हा सत्तेवर आला राजा म्हणून. त्यावेळेला मौर्य हे नेमकं काय आहे? आडनाव आहे, पदवी आहे, पदनाम आहे, ओळख आहे, जातीचं नाव आहे, काय आहे? याच्याबद्दल अजूनही वादविवाद आहेत. त्याच्याबद्दल आजही विचारकांमध्ये किंवा अभ्यासकांमध्ये एकमत झालेलं नाही की मौर्य हे नेमकं काय आहे. आणि चंद्रगुप्त मौर्य ह्या त्याच्या नावामागे मौर्य हे लावत होता.
तर तो ती पदवी म्हणून लावत होता की अजून काही दुसऱ्या कारणाने लावत होता का आडनाव म्हणून लावत होता हे आज सिद्ध नाही झालेलं. परंतु मौर्य हा जो शब्द चंद्रगुप्ताच्या नावामागे लावला जात होता तो आजच्या काळामध्ये आपण जसं आडनाव लावतो नावाच्या मागे तशा पद्धतीनेच लावलेला आपल्याला आढळून येतो. म्हणजे चंद्रगुप्त आणि मौर्य आपण म्हणू शकतो की पहिलं नाव आणि आडनाव आपण सांगू शकतो. त्यानंतर बिंबिसार हा जो त्याचा मुलगा होता त्याचं नाव आपण सांगू शकतो, बिंबिसार चंद्रगुप्त मौर्य म्हणू शकतो आपण. त्याच्यामुळे काही आपले अभ्यासक मित्र आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मौर्य हे आडनाव असावं आणि चंद्रगुप्ताने त्या आडनावासारखं वापरलेलं असावं. एकमत नाही त्याच्याबद्दल मगाशी मी म्हणलं तसं. पण आपण म्हणू शकतो की जर पहिल्यांदा आपल्याला जर एखाद्या शासकाचं ज्ञात शासकाचं नाव घ्यायचं असेल की ज्याने आडनाव लावलं तर तो ज्ञात शासक कोण आहे? चंद्रगुप्त आहे. आपण म्हणू शकतो की जर हे सिद्ध झालं उद्या मौर्य आडनाव होतं तर आडनाव लावणारा भारत देशातला पहिला सम्राट हा चंद्रगुप्त असेल. पण चंद्रगुप्ताच्या नंतर ज्या वेळेला अशोकाची राजवट होती त्याच्यानंतर मौर्य साम्राज्याचं पतन चालू झालं. त्यानंतर अनेक छोटी मोठी राज्य निर्माण झाली, राजवटी उदयाला आल्या. वेगवेगळ्या परकीयांची हून, शक, कुशाण, त्यानंतर आपण म्हणतो की ग्रीक लोक तर होतेच, त्यावर इस्लामचं पण भारतावर आक्रमण झालं. आणि भारत देशामध्ये तो जो एक काळ होता तो एक घुसळणीचा काळ होता. तर अशोकाच्या मृत्यूनंतर मुघल भारतामध्ये येईपर्यंत आपल्याला आडनावं लोकांनी लावलेली आढळून येत नाहीत. मग मुघल भारतात आल्यानंतर कुणी आडनावं लावायला सुरुवात केली? तर आपण असं म्हणू शकतो की त्यावेळेला आडनाव या अर्थाने नाही, पण जे क्षत्रिय राजे होते त्यांनी त्यांच्या कुळाची काहीतरी ओळख सांगण्यासाठी एखादी पदवी, एखादं नाव, एखाद्या गावाचं नाव, एखाद्या वंशाचं नाव स्वतःच्या मागे लावायला सुरुवात केली. जसं आपण म्हणतो की शिवछत्रपतींचं आडनाव भोसले आहे, तर भोसले हे कुळ शिवछत्रपतींनी सांगायला सुरुवात केली. त्यांचीच एक भोसले घराण्यातली शाखा आहे घोरपडे, तर घोरपडेंनी पण स्वतःचं ओळख घोरपडे असं सांगायला सुरुवात केली आणि ते नंतर आडनाव झालं पुढं जाऊन. त्याचबरोबर राजस्थानमध्ये पण बरेच राजे होते, म्हणजे जयमल राठोड असेल, त्यानंतर आपण म्हणू शकतो की अगदी महाराणा प्रताप असतील किंवा गुरु गोविंद सिंग असतील, त्यांच्या पण आडनाव आपण सांगू शकतो. थोडीफार ते त्या काळामध्ये जरी वापरामध्ये नव्हतं तरी किंवा आजही आपण वापरामध्ये नाही की शीख गुरु गोविंद सिंग यांचं आडनाव आपण सांगत नाही. आज आपण आदराने गुरु गोविंद सिंग म्हणतो, त्यांना फक्त नाव घेतो आपण, गुरुसाहेब म्हणतो, ग्रंथसाहेब म्हणतो आपण, पण आडनाव आहे काही ना काहीतरी. विषय हा आहे की त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो की मुघल कालखंडामध्ये क्षत्रिय राजे जे होऊन गेले, मोठमोठे महापराक्रमी वीर जे होऊन गेले, वतनदार, जहागीरदार, मनसबदार जे कोणी असतील, त्या सगळ्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी एखादं नाव स्वतःच्या मागे लावायला सुरुवात केली आडनावासारखं, आणि तेच पुढे जाऊन काही लोकांचं आडनाव पण झालं. पण ही गोष्ट काय होती? ही गोष्ट या राजेराजवाड्यांपुरती किंवा वतनदारांपुरतीच मर्यादित होती. सर्वसामान्य जनता त्या काळामध्ये पण आडनाव लावत नव्हती. सर्वसामान्य जनतेने आडनाव लावायला सुरुवात केव्हा केली? त्या सर्वसामान्य जनतेने आडनाव लावायला सुरुवात इंग्रजांनी त्यांच्यावर जेव्हा सक्ती केली इंग्रज राजवटीमध्ये, तेव्हा या भारत देशामध्ये सर्वसामान्य जनतेने आडनाव लावायला सुरुवात केली. मग आता तो एक वेगळा विषय आहे की इंग्रजांनी आडनावं लावली, सक्तीने लावली, कोणी स्वतःची लावली, दुसऱ्याची लावली, काय केलं त्याच्यामध्ये पण पुष्कळ घोळ आहेत. तर तो आपला आजचा विषय नाही, त्यामुळे आपण त्याच्याबद्दल बोलत नाही. पण आपण असं म्हणू शकतो की आडनाव लावण्याची प्रथा आहे ही फार नंतरची आहे, म्हणजे इंग्रज राजवटीतली प्रथा आहे. इंग्रज भारतामध्ये आले, पेशवाई बुडाली, इंग्रजांनी नवीन राज्यकारभाराची प्रथा चालू केली, त्यानंतर माणसांनी आडनावं लावायला आपल्या भारत देशामध्ये सुरुवात केली. पण आडनावं लावायला तेव्हा सुरुवात केली असतील तरी काही ना काहीतरी ओळख म्हणून लोक ती गोष्ट वापरतच होते स्वतःची. मग ही आडनावं आली कुठून? तर आडनावं आली कुठून याचा जेव्हा आपण शोध घ्यायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला असं कळतं ही आडनावं आहेत ही फक्त 4 वर्णात सारखी आहेत अशी नाहीत. ही आडनावं आहेत ही वेगळ्या वेगळ्या धर्मामध्ये आणि कुळामध्ये पण सारखीच आहेत. म्हणजे जहागीरदार नावाची व्यक्ती ब्राह्मण पण असू शकते, मराठा पण असू शकते, दलित समाजातली पण असू शकते आणि मुसलमान पण असू शकते. म्हणजे आडनावांचा संबंध जर आपण कुळांशी जोडायचा म्हणला की प्रत्येक कुळाचं वेगळं आडनाव आहे, तर कुळांची वेगळी आडनावं आहेतही. प्रत्येक कुळाचं, प्रत्येक जातीची काही टिपिकल आडनावं आहेत की ती टिपिकल आडनावं फक्त त्या जातीमध्येच असतात, दुसऱ्या जातीमध्ये किंवा कुळामध्ये आढळून येत नाहीत. पण याचा अर्थ असा नाही की दुसरी आडनावं त्या जातीमध्ये किंवा कुळामध्ये नाही आहेत. प्रत्येक कुळामध्ये तुम्ही गेला तर काही आडनावं अशी तुम्हाला आढळतील जी बाकीच्या कुळांबरोबर सामायिक आहेत. याचा अर्थ काय होतो की जर मला आडनावांचा शोध घ्यायचा असेल आणि मागे जायचं असेल तर मी कुळांच्या आधारे आडनावांचा शोध नाही घेऊ शकत. मला कुळ सोडून दुसरा काहीतरी मार्ग आडनाव शोधायला स्वीकारला पाहिजे.
मग दुसरा मार्ग काय राहतो शिल्लक? जसं मी मागे 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 जात जातो माझ्या आडनावांचा शोध घेत, आडनावांचा शोध घेत म्हणजे मागाशी मी म्हटलं तसं माझा इतिहास, माझ्या कुटुंबाचा इतिहास, माझ्या घराण्याचा इतिहास, माझ्या गावाचा इतिहास, माझ्या समाजाचा इतिहास, माझ्या प्रदेशाचा इतिहास, माझ्या देशाचा इतिहास, या विश्वाचा इतिहास, इथपर्यंत मी आडनावांचा शोध घेतला की विश्वातल्या आडनावांचा इतिहास. तिथे थांबल्यानंतर आता परत कुठे जाणार मी? पुढे एकच मार्ग शिल्लक राहतो, मला धर्माकडे जावं लागतं की धर्मामध्ये काय रीत सांगितलेली आहे आडनावांची, त्याचा मला शोध घ्यावा लागतो. तर हिंदू धर्मामध्ये आपण बघूयात की हिंदू हा भारतातला प्राचीन धर्म आहे आणि बाकीचे धर्म हे भारतामध्ये नंतर उत्क्रांत झालेले आहेत किंवा निर्माण झालेले आहेत. काही मित्रांचे आपल्या याच्यावर आक्षेप असू शकतात, आक्षेप असायला काही हरकत नाही, मतमतांतरं असतात. परंतु माझं असं मत आहे की हिंदूच प्राचीन धर्म आहे या देशामधला, ज्ञात देशामधला. ज्ञात जेव्हा आपण ज्ञात इतिहास ज्याला आपण म्हणतो, म्हणजे चंद्रगुप्त मौर्याच्या काळापासून जो ज्ञात इतिहास चालू झाला तेव्हापासून आपल्याला हिंदू धर्म आढळून येतो. तर हा हिंदू धर्म जो आहे, आता कोणी म्हणेल की जैन आणि बौद्ध पण धर्म होते, तर ते जैन आणि बौद्ध या दोन जे वेगळे वेगळे पंथ तयार झाले त्यांना धर्मामध्ये रूपांतर व्हायला वेळ लागला. ज्या वेळेला ते निर्माण झाले त्यावेळेला ते धर्म नव्हते, परंतु हिंदू हा त्या काळामध्ये पण एक धर्म होता आपण असं म्हणतो. त्यामुळे आपल्याला मागे मागे जाताना शेवटी काय करावं लागतं की हिंदू धर्मग्रंथांना शरण जावं लागतं आडनावांचा इतिहास शोधताना. तर हिंदू धर्मग्रंथ असा आपल्याला सांगतो की भारतीय लोक जे आहेत, जे या भारत देशामध्ये राहत आहेत, ते कुठल्या ना कुठल्या ऋषीची अपत्य आहेत. म्हणजे मगाशी मी जसं म्हणलं की 7 मुख्य ऋषी आहेत, त्या ऋषींच्या नावाने गोत्र आहेत आणि नंतर कुळ आहेत. तर आपण जर आपला वंश शोधायचं म्हटलं, मी कुठल्या कुळातला आहे, तर मी कुठल्या तरी त्या ऋषींच्या नावाजवळ जाऊन पोहोचतो. अजूनही त्याच्या पुढे जाऊन काही लोक असं सांगतात की सृष्टी जी आहे ती मनूने निर्माण केली, त्यामुळे संपूर्ण भारतीय लोक जे आहेत, जे भारतीय वंशाचे लोक आहेत, ते मनूचे पुत्र आहेत. आता हे माझं म्हणणं नाही आहे. हिंदू धर्मातल्या पंडिताला तुम्ही जर एखाद्या विचारायला गेला तर तो तुम्हाला ही धर्माची उत्पत्ती सांगेल आणि हे तुम्हाला आडनावांचं रहस्य सांगेल की तो सांगेल की तुमचं आडनाव तुला कुठल्या तरी कुळाशी जोडावं लागेल किंवा तुमचं आडनाव तुम्हाला कुठल्या तरी गोत्राशी तिथपर्यंत नेऊन त्याचा शोध थांबेल, त्याच्या पुढे काही तुम्ही जाऊ शकणार नाही आणि त्याच्या पुढे म्हटलं तर मनूपर्यंत जाऊन पोहोचाल तुम्ही. हे हिंदू धर्माप्रमाणे झालं. पण हे ज्ञात जे आपण म्हणतो ज्ञान आहे आपल्याला, त्या ज्ञानाप्रमाणे असेल किंवा ऐतिहासिक ज्ञात आपण जे म्हणतो, इतिहास आपल्याला माहिती आहे त्याच्याप्रमाणे असेल किंवा धर्माप्रमाणे असेल, तर ही काय झाली की पद्धत झाली आडनावांचा मागे जाऊन शोध घेण्याची. आपण गोत्रांपर्यंत जाऊन थांबू धर्माच्या अनुषंगाने. परंतु जर गोत्रांचा विषय घ्यायचा म्हणला आणि ऋषीमुनींनी जग निर्माण केलं म्हणलं, वेद जे होते ते वेद अपौरुषेय आहेत, ते अवतरले पृथ्वीवर म्हणलं, त्यामुळे वैदिक काळामध्ये आडनावं कुठं होते? जर आपण वैदिक काळाचा शोध घ्यायचा म्हटलं तर वैदिक काळामध्ये तर कोणी आडनाव लावत नव्हतं. जे 8 मुख्य ऋषी सांगितले जातात त्या 8 मुख्य ऋषींची तरी आडनावं कुठे आहेत? नाव घेतो आपण फक्त, त्यांची तरी आडनावं कुठे आहेत? आडनाव नाही आहेत. याचा अर्थ काय आहे की वैदिक कालावधीमध्ये आपल्या भारत देशामध्ये आडनाव लावण्याची प्रथा नव्हती. मग ही प्रथा चालू केव्हा झाली? ज्यावेळी आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या स्मृती लिहायला सुरुवात झाली, स्मृती ग्रंथ लिहायला सुरुवात झाली, त्यावेळी सूर्यवंश आणि चंद्रवंश या 2 संकल्पना आपल्याला पुढे येताना दिसतात. तर काही विचारवंत आहेत हे यांना वंश असं म्हणतात, म्हणजे सूर्यवंश आणि चंद्रवंश वंश म्हणतात. आणि काही विचारवंत यांना राजघराणे म्हणतात, म्हणजे सूर्य राजघराणं आणि चंद्र राजघराणं असं म्हणतात. तर या ज्या 2 संकल्पना आहेत या स्मृती काळामध्ये जेव्हा स्मृतिग्रंथ लिहिले गेले त्यावेळेला पुढे आल्या आणि असं त्याचं आपल्याला एक एक्सप्लेनेशन दिलं जातं किंवा माहिती सांगितली जाते की या 2 वंशांपासून किंवा राजवटीपासून बाकीचे अनेक उपवंश निर्माण झाले, उपराजवंश निर्माण झाले. उदाहरण द्यायचं म्हणलं तर सूर्यवंशाचे अग्निवंश आणि इक्ष्वाकू असे 2 वंश निर्माण झाले. त्यानंतर चंद्रवंशाचे यदुवंश आणि नागवंश असे 2 वंश निर्माण झाले. हे आता आपण वरून ढोबळमानाने बोलतोय, आपण खोलवर जात नाही आहे असं समजून घेऊया की आपण लहान मुलाला एखादं शिकवतोय तसं बोलतोय, आपण खोलामध्ये जात नाही. खोलामध्ये गेलं तर विषय जाईल भरकटून. तर समजून घेण्याचा विषय आहे की 2 मुख्य वंश, त्या 2 मुख्य वंशांचे परत 2 उपवंश आणि या 2 उपवंशांपासून पुढे अनेक वंश निर्माण होत गेले आणि ते अनेक राजवंश निर्माण झाले, अनेक कुळामध्ये अनेक वंश निर्माण झाले, अनेक वर्णामध्ये अनेक वंश निर्माण झाले. त्यांनी स्वतःचे वंश वेगळे लावायला सुरुवात केली, गोत्र वेगळी लावायला सुरुवात केली आणि परत काही लोकांनी वंश हीच आडनावं लावायला सुरुवात केली, काही लोकांनी गोत्र हीच आडनावं लावायला सुरुवात केली. त्याच्यामुळे
ही जी गोत्र 4 वर्णातली आपण म्हणतो किंवा हे जे वंश आपण म्हणतो, ती आडनावं सगळ्या वंशामध्ये सापडतात, सगळ्या गोत्रामध्ये समान सापडतात आपल्याला. त्याचं कारण हेच आहे की या 2 वंशापासूनच हे सगळे उपवंश निर्माण होत गेले, गोत्र निर्माण होत गेले आणि मग आडनावं पडत गेले असं मानलं जातं. त्याच्याच आधारे धर्म जरी वेगळा असेल, म्हणजे आज आपण म्हणलं की आपल्या भारत देशामध्ये ख्रिश्चन, त्यानंतर इस्लाम असेल, हे बाहेरून आलेले धर्म आहेत. त्यानंतर जैन असेल, शीख असतील, बुद्ध असतील. आता शीख धर्म आहे का नाही याच्याबद्दल वाद चालू आहेत, पण आपण मानूयात चला की हे जे धर्म आहेत हे धर्म भारत देशामध्येच निर्माण झालेत. पण या दोन्ही हे जे 4 ते 5 धर्म आहेत, या 4 ते 5 धर्मांमधल्या म्हणजे हिंदू धर्म सोडून बाकीच्या धर्मातल्या एखादी व्यक्ती ती भारतीय वंशाची व्यक्ती आहे आणि तिनं शोधायचं ठरवलं तिच्या पूर्वजांचा इतिहास आणि मागे 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 जायचं म्हटलं तर शीख धर्म ज्या वेळेला स्थापन झाला त्यावेळेला आजूबाजूच्या धर्मातले जे लोक होते, हिंदू, मुसलमान आणि बाकीच्या धर्मातले, तेच लोक शीख धर्माचे अनुयायी झाले होते. त्यामुळे शीख धर्मातल्या एखाद्या व्यक्तीने ठरवलं की माझ्या पूर्वजांचा इतिहास शोधायचा आणि माझ्या आडनावावरून शोधायचा, तर त्या व्यक्तीला शीख धर्म ज्या वेळेला स्थापन झाला त्याच्यानंतर जर मागे जायचं असेल तर परत हिंदू धर्माला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही. आडनावांचा इतिहास शोधताना म्हणतोय, नाईलाज आहे. आता तुम्ही हिंदू धर्म मानत असा किंवा मानत नसा, पण जर प्राचीन इतिहास तुम्हाला एक ठराविक काळाच्या मागचा शोधायचा असेल तर आपल्या भारत देशामध्ये ही एक मर्यादा आलेली आहे. म्हणजे तुम्ही मुस्लिम असाल किंवा ख्रिश्चन असाल तरी पण तुम्ही वंशाने भारतीय असाल आणि तुम्हाला मागचा इतिहास शोधायचा असेल तर कुठेतरी आपले वंशज किंवा कुठेतरी आपले पूर्वज हे हिंदू धर्माशी निगडीत होते आपल्याला आढळून येतं. मागे 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 आपण जातो तेव्हा. त्यामुळे हिंदू धर्माप्रमाणे ते गोत्र आणि कुळ शोधणं आपल्याला भाग पडतं. आता हा शोध घेताना काही लोक असं म्हणतात की आर्य ही एक जात होती. तर ही गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे की आर्य ही जात नव्हती. जाती पाहिल्या आपण तर आपल्याला असं आढळून येतं की आपल्या भारत देशामध्ये कोणी आर्य ही जात मानत नाही आणि जगामध्ये पण कोणी आर्य ही जात मानत नाही. आर्य हा वंश मानला जातो. तर जाती ज्या असतात त्या जाती, त्याच्यामुळे विचारवंत काय म्हणतात की जाती या सर्व असतील त्या द्रविड जातींमधल्या आहेत, आर्य ही जात नाही आहे असं संशोधकांचं संशोधनावरून मत आहे आणि त्याच्यामध्ये तथ्य पण आहे. माझ्या मते एखाद्याचं मत वेगळं असू शकतं, त्याच्याबद्दल काही हरकत नाही. वेगळ्या मताचा पण आपल्याला आदरच आहे, संशोधन होणं गरजेचं आहे. पण मला जे वाटतं ते मी सांगितलं की बाकी संशोधकांप्रमाणे मलाही असं वाटतं की आर्य ही जात नाही. आता आर्य ही जात नाही आहे तर आर्यांनी निर्माण केलेले वेद, आर्यन त्या वेदांमध्ये वर्णन केलेले ऋषी म्हणून त्यांची गोत्र, त्यांची कुळं, मी माझी जात तिथे नेऊन त्यांच्याशी कशी जुळवायची, ही पण एक काय याच्यामध्ये तांत्रिक अडचण आहे, ती पण आपण समजून घेणं गरजेचं. त्यामुळं आपल्याला भारतीय आडनावांचा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे. जर तुम्ही मराठी असाल किंवा तुम्ही मल्याळी असाल, तुम्ही तमिळ असाल, तुम्ही पंजाबी असाल, तुम्ही कोणी असाल, तुम्हाला भारतीय आडनावांचा इतिहास माहीत असणं गरजेचं. त्याचं कारण आहे की ह्या काही अडचणी आहेत. जर मला एखादं आडनाव कसं उत्क्रांत झालं हे जर कळलं तर मी बऱ्याच प्रमाणामध्ये या जात, त्यानंतर गोत्र, कुळ, धर्म ह्या ज्या मधल्यामध्ये गैरसमज होणाऱ्या गोष्टी आहेत किंवा करणाऱ्या गोष्टी आहेत किंवा अडचणी आहेत ज्याचे तर्क लागू शकत नाहीत त्यांच्यावर पण प्रकाश पाडू शकतो. ढोबळमानाने आपण आता विचार केला, आपण ढोबळमानानेच या व्हिडिओमध्ये बोलतो, खोलातमध्ये जाऊन बोलत नाही आहेत. तर आडनावांचा शोध घ्यायचा असेल तर आडनावांचे प्रामुख्याने भारत देशात पण आणि जगामध्ये पण 4 प्रकार पडतात. हे 4 प्रकार कुठले आहेत? पहिला प्रकार म्हणजे आश्रयदात्याचं नाव. हे तुमचं आडनाव असू शकतं. म्हणजे माझे वडील माझे आश्रयदाते आहेत तर माझ्या वडिलांचं नाव माझं आडनाव असू शकतं. माझ्यानंतर माझ्या मुलाला माझं आडनाव म्हणून मिळू शकतं कारण मी आश्रयदाता. किंवा एखादा गुलाम असेल, एखादा नोकर असेल, दासदासी असेल, तो त्याच्या मालकाचं नाव घेऊ शकतो किंवा आश्रयदात्याचं नाव घेऊ शकतो, राजाचं नाव घेऊ शकतो, कुळाचं नाव घेऊ शकतो स्वतःचं आडनाव म्हणून. असं मागील काळामध्ये पण झालं आहे बऱ्याचदा. युरोपमध्ये झालं आहे, अमेरिकेमध्ये झालं आहे, आपल्या देशामध्ये पण झाले. त्याच्यामुळे आपल्याला काही बहुजन समाजातल्या आपल्या मित्रांची आडनावं ही ब्राह्मण समाजातली आडनावं किंवा क्षत्रिय समाजातली आडनावं दिसतात. त्याचं एक कारण हे पण असू शकतं. दुसरं प्रकार जो आडनावांचा आहे तो म्हणजे स्थानात्मक आडनावं. स्थानात्मक आडनावं म्हणजे तुम्ही कुठे राहता, तुम्ही कुठे जन्माला आलात, तुमच्या कामाचं ठिकाण काय आहे, तुमची जमीन जी होती, मालकीची जमीन तुमची कुठे आहे, ते जे तुमचं स्थान आहे त्याच्यावरून पण तुमचं आडनाव ठरू शकतं. त्याचबरोबर तुमची व्यावसायिक स्थिती. तिसरा जो प्रकार आहे आडनावाचा तो म्हणजे व्यवसायावरून आडनाव.
आपल्याकडे आलुतेदार बलुतेदार आहेत, त्यांना आपण व्यवसायावरून त्यांनी त्यांची आडनावं घेतली आहेत. म्हणजे सोनार असतील, कुंभार असतील, लोहार असतील, ही आडनावं काय आहेत की व्यवसायाचे निदर्शक आहेत. ते व्यवसायावरून पण आडनावं पडू शकतात. त्याच्यानंतर चौथा जो आडनावांचा प्रकार आहे तो म्हणजे टोपण नावं. एखाद्याने पदवी दिली असेल तर तो ती पदवी आडनाव म्हणून लावू शकतो. म्हणजे बऱ्याच जे आपण बघतो की बरीच जी पदं आहेत, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं की फारसी पदांवरून मराठी भाषेमध्ये आलेली आडनाव. म्हणजे फडणीस हे पद आहे, चिटणीस हे पद आहे, पेशवा हे पद आहे, मुजुमदार हे पद आहे. ही पदं लोकांनी आडनाव म्हणून लावायला सुरुवात केली. काही लोकांना पदव्या मिळालेल्या होत्या, त्या पदव्याच त्यांनी आडनाव म्हणून लावायला सुरुवात केली. काही लोकांना वेगळी वेगळी नावं त्यांनी स्वतःची वेगळी ओळख पटावी म्हणून घेतली. काही नावं नैसर्गिकरित्या पडली, तीच नंतर त्यांनी आडनावं लावायला सुरुवात केली. त्याच्यामुळे आडनावांचा शोध घेणं इतिहासामध्ये, त्यांचं मूळ शोधणं हे फार अवघड होऊन जातं. पण हे आपण ढोबळमानाने 4 प्रकार तरी आडनावांचे म्हणू शकतो. आश्रयदाती आडनावं, स्थानात्मक आडनावं, व्यावसायिक आडनावं आणि टोपण नावावरून पडलेली आडनावं, असे 4 प्रकार आपण आडनावांचे म्हणू शकतो. आता मगाशी मी म्हटलं की आडनावामध्ये बदल होत जातात. तर आडनावामध्ये बदल का होतात, तर त्याचा आपण एक वेगळा व्हिडिओ स्वतंत्र बनवणारच आहोत की आडनावामध्ये बदल होण्याची कारणं. पण मुख्य 2-3 कारणे ते आपण बघूयात. पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या समाजाचा प्रांत किंवा धर्म बदलला. म्हणजे काश्मीरमध्ये ज्यावेळा इस्लामी आक्रमकांनी प्रवेश केला त्यावेळा काश्मीरमधील भट आणि धर असा आडनाव लावणाऱ्या लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारला. तेव्हा त्यांना आता भट जे लोक आहेत त्यांना आता बट्ट असं म्हटलं जातं आणि धर जे लोक आहेत त्यांना डार म्हटलं जातं इस्लाम धर्मामध्ये. आणि ते लोकच स्वतःचा पूर्वज सांगतात की आमचे पूर्वज भट होते किंवा आमचे पूर्वज डार होते. त्यामुळं आपण त्याच्याबद्दल स्वतःच्या मनाने सांगायची काही गरज नाही किंवा कोणी शंका घ्यायची काही गरज नाही. हे आपले मुस्लिम समाजातले जे मित्र आहेत काश्मीरमधले तेच हे सांगत असतात की आमचे पूर्वज हिंदू होते आणि आमचं आडनाव असं होतं. त्यामुळे धर्मांतरण, एखादं आक्रमण झाल्यानंतर होणारं धर्मांतरण, मग ते सक्तीने असेल किंवा स्वेच्छेने असेल, त्याच्यामुळे पण लोकांची आडनावं बदलतात. दुसऱ्यांदा काय होतं की मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा जनसंख्येचं स्थलांतर होतं काही ना काही कारणाने, म्हणजे एखाद्या प्रदेशावर आक्रमण होतं मोठं, त्यामुळे तिथल्या लोकांना पळून जावं लागतं, दुष्काळ पडतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना स्थलांतर करावं लागतं. अशा वेळेला एका प्रदेशातले लोक दुसऱ्या प्रदेशामध्ये जाऊन बसले तर त्यांचं त्या प्रदेशातलं आडनाव बदलतं आणि त्याचा अपभ्रंश होऊन दुसऱ्या प्रदेशातलं काहीतरी नवीन आडनाव तयार होतं. म्हणजे राजस्थानमधून जे लोक महाराष्ट्रामध्ये येऊन स्थिरावले त्यांची जर आपण आडनाव ऐकली तर चव्हाणचं आपल्याला चव्हाण झालेलं दिसतं, यादवचं जाधव झालेलं दिसतं, परमारचं पवार झालेलं दिसतं. तेच उलट प्रवास केला तुम्ही तर शिंदेंचं सिंधिया झालेलं दिसतं आपल्याला, की आधी शिंदे होते ते महाराष्ट्र तिकडे गेल्यानंतर सिंधिया झाले. त्यांचं पुष्कळ जे आपले लोक महाराष्ट्रातले पेशवाईच्या कालखंडामध्ये उत्तर भारतामध्ये स्थिरावले त्यांनी पण त्यांच्या आडनावानंतर तिकडच्या चालीरीतीप्रमाणे किंवा उच्चाराप्रमाणे बदललेली आपल्याला दिसून येतात. पुष्कळ आडनाव आहेत आपल्याला आढळून येतात. म्हणजे स्थलांतर काय फक्त उत्तरेकडून दक्षिणेकडे झाल्यावर आडनावं बदलतात असं नाही, दक्षिणेकडून उत्तरेकडे झाल्यावर पण आडनावं बदलतात. ही दोन्ही बाजूने होणारी प्रथा आहे. तिसरा एक कारण हे आहे आडनावांमध्ये बदल होण्याचं की एकच आडनाव असतं त्याचे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगळे वेगळे उच्चार होत जातात. उदाहरणार्थ पांडे आडनाव घेतलं आपण तर पांडे हे आडनाव पांडे, पांडेय, पंड्या, पांडिया अशा वेगळ्या वेगळ्या अर्थाने आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आपल्याला आढळून येतं हे आडनाव. पण याचा अर्थ काय की पांडे हे एकच आडनाव आहे, ते ब्राह्मण समाजामध्ये आढळतं. पण वेगवेगळ्या प्रांतामध्ये हे लोक जाऊन स्थायिक झाल्यामुळे त्यांचं काय झालं की उच्चारामध्ये फरक पडला. त्याच्यामुळं त्याचे उच्चार वेगळे वेगळे होऊ लागले आणि आडनाव पण त्या उच्चारानुसार वेगळं वेगळं लिहिलं जाऊ लागलं. नंतर आपल्याला असं वाटायला लागलं की अरे हे तर वेगळं आडनाव आहे, पण तसं नाही आहे, हे एकच आडनाव आहे. तर अशी काही कारणं आहेत. त्याचबरोबर मगाशी मी जसं म्हटलं तसं की अमेरिकेमध्ये जर आपण पाहिलं तर ज्या वेळेला अमेरिकेतली गुलामगिरी नष्ट झाली त्यावेळेला जे गुलाम होते त्या गुलामांची आता आडनावं लिहायची वेळ आली. मग काय करावं? काही गुलामांनी काय केलं की आपली स्वतःची आडनावं निवडली वेगळी. काही गुलामांनी स्वेच्छेने त्यांच्या मालकाचं नाव निवडलं की आमच्या मालकाचं नाव आम्ही आडनाव म्हणून लावणार. काही गुलामांना काय झालं की पर्यायच राहिला नाही, की मालकांनी पर्यायच दिला नाही. मालकाने त्यांच्यासमोर 2च पर्याय ठेवले होते, एक तर माझं आडनाव निवडायचं नाही तर मग आडनाव निवडण्याचा तुमचा हक्क काढून टाकला जाईल. त्यांनी सक्तीने ते विल्यम्स म्हणून जे नाव असतो आपल्याला जे बऱ्याच प्रमाणात आढळून येतं, विल्यम्स हे आडनाव, स्मिथ हे आडनाव आपल्याला अमेरिकेत बऱ्याच प्रमाणात आढळून येतं मोठ्या प्रमाणात. त्याचं कारणच आहे की गुलामांनी मालकांची आडनावं घेतली. तीच पद्धत आपल्याला भारतामध्ये पण झालेली दिसून येते बऱ्याचदा
की एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या पदरी, वर्णातल्या व्यक्तीच्या पदरी, राजाच्या पदरी जर एखादी व्यक्ती काम करत असेल आणि त्या व्यक्तीने कालांतराने जर आडनाव घ्यायची वेळ आली किंवा तिला कुठं आडनाव लावायची वेळ आली तर मग ती मालकाचं आडनाव लावत असे. कधी स्वेच्छेने लावत असे, कधी सक्तीने लावत असे, कधी मजबुरीने लावत असे, कधी अजून काही फायदा आहे म्हणून पण कोणी आडनाव लावत असेल. पण बरीच आडनावं आपल्याला अशी पण बदललेली आढळून येतात. हे 4 ते 5 काय आहेत प्रमुख आणि बरोबर दिसणारे आपल्याला आडनाव बदलाची कारणं आहेत. याच्या व्यतिरिक्त पण अनेक कारणं आहेत. त्याचा आपण उहापोह पुढचा आपला जो व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये करूयात किंवा ही कारणं पण आपण थोडी खोलामध्ये जाऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर आता ही झाली काही आडनावांची बदलाची कारणं. तर आपल्याला जेव्हा भारतीय आडनावांचा इतिहास माहिती करून घ्यायचा आहे तेव्हा आता मी मगाशी म्हटलं तसं की अगणित आडनाव आहेत. सगळ्या आडनावांचा आपण इतिहास माहिती नाही करून घेऊ शकत. पण आपल्याला जर आडनावांचा इतिहास शोधायचा असेल किंवा आडनावांवरून या देशाचा इतिहास शोधायचा असेल तर सर्वसामान्यपणे आपल्याला कोणती आडनावं मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये ते माहीत असणं गरजेचं आहे. तर भारतामध्ये आपल्याला अशा अनेक आडनावं आहेत जी सामान्यपणे आपल्याला आढळतात किंवा असं होत नाही की कोणाला माहीत नाही. म्हणजे काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत एखादा माणूस कधीच काश्मीरमधून बाहेर पडला नाही किंवा कन्याकुमारीमधून पण बाहेर पडला नाही किंवा मी कधी महाराष्ट्रातून बाहेर पडलो नाही तरी पण मला एखादं काश्मीरमधलं आडनाव माहीत असतं आणि कन्याकुमारीमधलं पण आडनाव माहीत असतं. कारण ते सामान्य आडनाव झालेलं असतं भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात. तशी सामान्य आडनावं कुठली आहेत? उदाहरण द्यायचं म्हटलं तर पटेल हे आडनाव आपल्याला सगळ्यांना माहीत असतं. शाह, राठोड, राणा, सिंह, शर्मा, स्मिथ इत्यादी जे आडनाव आहेत यासारखी सामान्य आडनाव आहेत. ही सगळ्यांना सर्वसामान्यांनी कधी नाही कधीतरी एकदा ऐकलेले असतात. त्यानंतर वेगवेगळ्या धर्मातले जे लोक आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळी आडनावं आढळून येतात. तशी समान आडनावं पण आढळून येतात. म्हणजे चव्हाण आणि ठाकूर ही आडनावं मुस्लिम समाजामध्ये पण आढळून येतात. त्याचप्रमाणे वोहरा हा एक मुस्लिम समुदाय आहे. तर हे त्यांचं जे समुदायाचं नाव आहे ते काही हिंदू जातींमध्ये पण बोहरा नाव किंवा आडनाव आपल्याला आढळून येतं. आता ह्या गोष्टी काय आहेत की ही सामान्य नाव आहेत. ही मोठ्या प्रमाणामध्ये हे लोक स्थलांतरित झाले आहेत. हे लोक व्यापाराच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशाच्या प्रदेशामध्ये गेले, तिथे जाऊन स्थायिक झाले किंवा मोठमोठ्या पदांवर इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होते. त्यामुळे ही आडनावं काय आहेत? ही आडनावं सर्वसामान्य माणसाला माहिती आहेत. यांना आपण सामान्य आडनावं म्हणतो. आता या सामान्य आडनावांची पण मोठी 1000 आडनावांची लिस्ट निघू शकते. ती आता इथे आपण सांगत बसलो तर मग वेळ पुरणार नाही म्हणून आता इथे सांगत नाही आहे. पण लक्षात घ्या आपण की ही सामान्य वाटणारी आडनावं पण हजारापेक्षा जास्त आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये लाखामध्ये भारत देशामध्ये वापरात आहेत. आडनावांचा इतिहास शोधायचा असेल तर पहिल्यांदा या आडनावांचा इतिहास शोधला पाहिजे. ही आडनावं एवढी सर्वसामान्य झाली कशी काय? तर आपल्याला आपल्या आडनावाचा इतिहास पण शोधायला मदत होईल त्यांचा शोधता. दुसरा जो प्रकार आपण मगाशी बघितला की ठिकाणांवर आधारित आडनावं आपल्याला आढळून येतात भारत देशात सगळीकडे. उदाहरणार्थ कच्छमध्ये राहणारे जे लोक आहेत ते क्षत्रिय कच्छ सोडून इतरत्र स्थायिक झाले तेव्हा त्यांना कच्छावत म्हणलं जातं आणि कच्छावत हे परत अपभ्रंश होऊन कुशावाह झालं अशी एक वदंता आहे किंवा अशी एक कथा सांगितली जाते. आता आडनावांच्या बाबतीमध्ये सगळ्या कथाच आहेत, इथे काही पुरावे नाही आहेत. म्हणजे ज्यावेळेला आपण शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विचार करतो तेव्हा नेहमी तुम्ही माझ्या तोंडामध्ये ऐकलं असेल मराठा इतिहासाची संसाधनं, दुय्यम दर्जाचं संसाधन, प्रथम दर्जाचं संसाधन, संदर्भ ग्रंथ. आडनावांच्या बाबतीमध्ये हे काही कामाला येत नाहीत आपल्याला. आडनावांच्या बाबतीमध्ये असं काही नसतंच लिहिलेलं संदर्भ ग्रंथ किंवा अधिकृत ग्रंथ वगैरे. आडनावांच्या बाबतीमध्ये कथा आणि दंतकथा असतात आणि त्याच्यावरच आपल्याला निभावून न्यावं लागतं शोध घेताना. म्हणून ही पण एक आपण म्हणू शकतो की कथा आहे की कुशवाहा आडनाव कसं निर्माण झालं. ते अशा पद्धतीने निर्माण झालं आणि पुढे ते कुशवाहा आडनाव दलित आणि क्षत्रिय दोन्ही आपल्याला कुळांमध्ये वापरलेलं आढळून येतं. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की पुष्कळ नावं जी असतात ती गावांवरून असतात. सातारकर, वेंगुर्लेकर आपण म्हणतो अशी नावं असतात किंवा जळगावकर, चिपळूणकर, राशीनकर, मेहरकर अशी नावं आपल्याला महाराष्ट्रामध्ये आढळतात. तशी ती भारत देशामध्ये पण आढळतात की वेगवेगळ्या प्रांतावर वेगवेगळ्या लोकांची नावं असतात. उदाहरणार्थ मंडोरिया, देवालिया, आलोटी, माळवी, मालवीय, मेवारी, मेटवाडा, बिहारी इत्यादी प्रांतांची नावं आपल्याला काय आहेत की आडनावं म्हणून वापरलेली दिसून येतात. त्याचबरोबर तिसरा प्रकार जो आपण बघितला की वेगवेगळ्या पदांवरून आडनावं पडतात किंवा नावांवरून आडनावं पडतात. त्याच्यामध्ये काय होतं की राव, रावल, महारावल, राणा, राजराणा, महाराणा हे आपल्याला आडनावं माहिती आहेत. पण ही कधी ना कधी आडनावं काय होती की या मेवाडच्या प्रदेशामध्ये असलेल्या पदव्या होत्या. ही काही आपण म्हणतो की आडनावं नव्हती मुळामधली.
तसंच आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं किंवा मागच्या आपण व्हिडिओमध्ये पण बघितलं की फडणवीस, चिटणीस, मुजुमदार, सबनीस, कारखानीस, पेशवा, अजून बरेच काय काय, सरदार, जहागीरदार, इनामदार, ही आडनावं नव्हती, ही पदं होती. या पदांवरून नंतर ती आडनावं जाणली. तशाच पद्धतीने एखादी उपाधी एखाद्या व्यक्तीला मिळाली, म्हणजे धर्मग्रंथ वाचणारा एखादा माणूस असेल तर त्याला शास्त्री म्हणलं जायचं. सर्व शास्त्रांच्या गुरुला आचार्य म्हणलं जायचं. तसंच आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पण देवाची पूजा करणारा तो जंगम, पंचांग सांगणारा गावामध्ये तो ग्रामजोशी, त्यानंतर अजून पूजा अर्चा करणारा, त्यानंतर देवस्थानाची काळजी वाहणारा तो गुरव, अशी आडनावं वेगवेगळ्या उपाध्या आपल्याला वेगवेगळ्या धार्मिक कार्यावरून लोकांना पडलेल्या दिसून येतात. अजून जर पुढं गेलो आपण तर 2 वेद ज्याला वाचले आहेत किंवा जाणले आहेत त्याला द्विवेदी म्हणतात. 4 वेद जाणणाऱ्याला चतुर्वेदी म्हणतात. उपाध्याय, महोपाध्याय या पण काय आहेत, पदव्या आहेत. त्यानंतर काय झाल्या, आडनावामध्ये परावर्तित झालेले आहेत. त्यानंतर मंडलिक, जमीनदार, मुखिया, रायबहादूर, चौधरी, पटवारी, देशमुख, चिटणीस, पटेल, पाटील अशा अनेक पदव्या ब्रिटिश काळामध्ये निर्माण झालेल्या होत्या आणि त्यानंतर आडनावा म्हणून लावल्या गेल्या. साहजिकच काय होतं की या पदव्या लावणारे लोक जेव्हा स्वतःचा इतिहास शोधायला जातात आडनावांवरून, तेव्हा तो सापडतच नाही, कारण या पदव्या आहेत. या पदव्यांच्या पलीकडे मागं आपलं मूळ आडनाव काय होतं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, तर आपल्याला तो इतिहास समजू शकतो. त्याच्याबरोबर अजून एक कॉमन शब्द ज्याला आपण म्हणतो की जो सगळीकडे आढळतो भारत देशामध्ये, तो म्हणजे ठाकूर. आता ठाकूर हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही, तो धार्मिक धर्मस्थळांमध्ये, धार्मिक रीतिरिवाजांमध्ये धर्मकार्य करणाऱ्या लोकांना, साधू संतांना पण वापरला जातो, क्षत्रियांना पण वापरला जातो. पण आश्चर्य वाटेल असं की काही लोकांना की हे ब्राह्मणांमध्ये पण ठाकूर हे नाव आपल्याला ब्राह्मण वर्णामध्ये आढळून येतं. त्यांचं आधीचं आडनाव ठाकूर नव्हतं ब्राह्मण समाजातलं, ती उपाधी त्यांना मिळालेली होती. त्यामुळे हे ब्राह्मण समाजाचं नाव आपण शोधणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अजून काही पदव्या आपल्याला भेटतात. त्या पदव्या कुठल्या आहेत? खान, राय, राव, रावल, राणा, मगाशी मी म्हणल्या महाराणा, या पदव्या आहेत. काही लोकांनी आता छत्रपती हे पण आडनाव लावायला दक्षिणेमध्ये सुरुवात केलेली आहे, म्हणजे पदव्या आहेत. पदव्यांची नंतर आडनावं झालेली आहेत. त्यानंतर चौथा जो प्रकार आहे आडनावांचा तो आपण बघितला, तो म्हणजे व्यवसायावर आधारित आडनाव. ही व्यवसायावर आधारित आडनावं फक्त महाराष्ट्रामध्येच नाही. आपल्याला असं वाटतं की आलुतेदार, बलुतेदार, गावगाडा महाराष्ट्रामध्येच होता, तर बलुतेदारांची नावं व्यवसायावरून पडली, सोनार, लोहार, कुंभार, सुतार वगैरे. तर भारत देशामध्ये पण व्यवसायावर आधारित नावं खूप प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ सोनी हे नाव आहे. ते सोनी हे नाव काय, सोन्याचं किंवा सोन्याचं काम करणाऱ्या किंवा सोनार या उपाधीचं एक आपण म्हणू शकतो भ्रष्ट रूप आहे. सोनी म्हणजे अपभ्रंश आहे त्याचा झालेला. हे सोनी हे नाव आपल्याला सगळीकडे आढळून येतं. हे लोक सोन्याचा व्यवसाय करत असतात. त्याच पद्धतीने आपण ज्यांना लोहार म्हणतो महाराष्ट्रामध्ये, तर लुहार हे पण आडनाव बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येतं. सुतारांसाठी विश्वकर्मा आडनाव बऱ्याच लोकांमध्ये आढळून येतं. प्रजापती आडनाव आपल्याला आढळून येतं. तर ही नावं काय आहेत, लोहेवाला असतील, जरीवाला असतील, अशी नावं जी व्यवसायावरून पडलेली आहेत. अगदी पारशी लोकांमध्ये बाटलीवाला, बूटवाला नावं सापडतात आपल्याला व्यवसायामध्ये पडलेली. तर ही सगळी आडनावं ही व्यवसायावर आधारित आडनावं आहेत. हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की भारत देशामध्ये या 4 प्रकारांच्या आडनावांची फार चलते आणि सामान्य आडनावांमध्ये या आडनावांचा समावेश होईलच असं नाही. सामान्य आडनावं म्हणजे काय की सर्वसाधारणपणे सगळीकडे वापरली जातात. त्यानंतर मगाशी मी म्हटलं की आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जी आडनावं वापरली जातात की टॉप 350 आडनावं कुठली आहेत, त्याचा आपण पुढच्या भागामध्ये व्हिडिओ बनवणार आहोत. पुढचा व्हिडिओ आपला तोच असणार आहे. त्याच्यामध्ये ही व्यवसायावर आधारित आडनावं किंवा टोपण नावावर असणारे आढळणार. त्याच्यामध्ये टॉप 350मध्ये असतीलच असं नाही किंवा सामान्य नावामध्ये असतीलच असं नाही. पण याचा अर्थ असा पण नाही की ते नाही आहेत. ते मोठ्या प्रमाणामध्ये आपण म्हणतो की समाजामध्ये विखुरलेल्या अवस्थेत पण कुठे नाही कुठेतरी आपल्याला सापडतात. पण काही आडनावं अशी आहेत हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मामध्ये की जी आपण म्हणू शकतो की सगळीकडे पसरलेली आहेत. सर्वत्र त्यांनी व्यापून ठेवलेलं आहे भारत देश. असं भारत देश व्यापणारे 2 मुख्य आडनावं कुठली आहेत? पहिलं आडनाव म्हणजे शर्मा. तर शर्मा हे ब्राह्मणांचं आडनाव आहे. हे उत्तर भारत आणि आसाममध्ये याला शर्मा असं म्हणतात, शर्मा आडनावाला. काळ बदलतो, मगाशी मी म्हटलं तसं, पण माणसाचं आडनाव बदलू शकत नाही कारण माणसं बदलत नाहीत. त्याच्यामुळे एखादी व्यक्ती ख्रिश्चन झाली तरी ती तिचं आडनाव तेच ठेवते. त्यामुळे ख्रिश्चन लोकांमध्ये पण शर्मा हे आडनाव आपल्याला दिसतं. जम्मू काश्मीरमध्ये काही मुस्लिम लोकांमध्ये पण शर्मा हे आडनाव आपल्याला दिसतं. काही जैन आणि बौद्ध बांधवांमध्ये पण आपल्याला शर्मा हे आडनाव दिसतं.
अनेक समुदायातले लोक भारतामध्ये शर्मा हे आडनाव सर्रास वापरतात. त्यामुळं शर्मा जे आपण म्हणतो, तर शर्माजी म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर उत्तर प्रदेशातला एखादा ब्राह्मण ग्रस्त किंवा कुटुंब येऊ शकतं. परंतु शर्मा हे आडनाव भारत देशामध्ये असं एकही राज्य नाही जिथे शर्मा आडनाव लावणारा माणूस सापडत नाही. आणि तो उत्तर भारतातून आला असेल असं नाही, किंवा आसाममधून आला असेल असं नाही, तो त्या राज्यातला त्या देशातला पण माणूस असू शकतो. तर शर्मा हे आडनाव आहे, हे एक भारत देशामध्ये आपण म्हणू शकतो सर्वत्र पसरलेलं आहे. प्रामुख्याने उत्तर आणि ईशान्य भारतामध्ये हे लोक राहतात. उत्तर पश्चिम भारतापासून ते नेपाळपर्यंत हे मोठ्या प्रमाणावर आपल्याला आडनाव आढळतं. दक्षिणेकडल्या राज्यामध्ये थोडं कमी प्रमाणामध्ये आढळतं, पण आढळतं, अगदीच आढळत नाही असं नाही. शर्मांचा प्रादुर्भाव या देशामध्ये सगळीकडे झालेला आहे. तसंच दुसरं जे आडनाव आहे त्याला आपण म्हणू शकतो की मिश्रा. आता मिश्रा जे आडनाव आहे ते मिश्र किंवा मिश्रा ही दोन्ही एकच आडनाव आहे, ती वेगळी वेगळी आडनावं नाही आहेत. मिश्रा, मिश्रान, मिश्रा, मिश्री अशा वेगवेगळ्या अपभ्रंशसहित ही आडनावं भारत देशामध्ये सगळीकडे आपल्याला आढळून येतात. मुख्यतः ओरिसामध्ये हे आडनाव आढळतं आपल्याला मिश्रा मोठ्या प्रमाणामध्ये. मुळामध्ये जे भारतीय ब्राह्मण आहेत हे मिश्रा या आडनाव लावतात. परंतु भारताच्या बाहेर पण परदेशात आपल्याला गयाना, त्रिनिदाद, टोबॅगो, मॉरिशस या ठिकाणी जिथे भारतीय लोक गेले होते काही ना काही कामानिमित्ताने, तिथे स्थायिक झाले, तिथे पण आपल्याला मिश्रा हे आडनाव आढळून येतं. म्हणजे ही जी दोन आडनावं आहेत शर्मा आणि मिश्रा ही भारतामध्ये सगळीकडे आढळणारे आडनाव आहेत. आणि भारतीय आडनावांच्या इतिहासामध्ये या आडनावांचा पण पहिला अभ्यास करणं गरजेचं आहे की या आडनावं एवढी प्रसार पावली कशी काय, आली कुठून, बहुसंख्य लोकांनी स्वीकारली कशी काय, हे पण पाहणं महत्त्वाचं आहे. ते आपण नंतर पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये पाहू, या व्हिडिओमध्ये नाही. पुढची मी म्हणलो की दोन आडनावं जी मुस्लिम समाजातली आहेत. तर मुस्लिम समाजातली आडनावं कुठली आहेत? प्रामुख्याने दोन आडनावं आहेत मुस्लिम समाजामध्ये जी सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळतात. बाकीचे पण आहेत, नाहीत असं नाही. तर पहिलं आडनाव म्हणजे खान आणि दुसरं आडनाव म्हणजे पठाण. तर खान जे आहे ते खान हे आडनाव चंगेज खानाने पहिल्यांदा खान ही पदवी स्वतःला लावून घेतली होती. त्याचा मूळ हान असा उल्लेख होत होता असं काही लोक म्हणतात. त्याचा अपभ्रंश होऊन खान झालं. नंतर तुर्की भाषेमध्ये खान जे शब्द आहे तो खान या शब्द शासक, प्रमुख किंवा ठाकूर असा जसा मराठीमध्ये अर्थ होतो त्या अर्थाने वापरला गेला जाऊ लागला. तुर्कीचा मोठ्या प्रमाणात प्रभाव भारतीय भाषांवर पडल्यामुळं खान हे जे आडनाव आहे ते भारतामध्ये आपल्याला परिचित झालं. आणि बहुतेक मुस्लिम जे आपले समाज बांधव आहेत त्यांनी हे खान हे आडनाव स्वीकारलं. त्याचं कारण असं आहे की मुघल कालखंडामध्ये 100 भारतीय मुस्लिम किंवा मुस्लिम कुटुंबांमध्ये एका व्यक्तीला नेमलं जात असे, त्या व्यक्तीला खान म्हणत असत. अशा नियुक्त लोकांची संख्या जशी जशी वाढत गेली तशी तशी खान या आडनावाची संख्या पण वाढत गेली. ती माणसं नंतर राहिली नाही, ती पदवीनंतर वगळली गेली, पण खान हे आडनाव शिल्लक राहिलं. त्यानंतर काही लोकांना असं वाटतं आपल्या मुस्लिम समाजातल्या की खान ही मोठी प्रतिष्ठेचं नाव आहे, माझ्या नावामध्ये मी खान लावलं तर मला प्रतिष्ठा प्राप्त होते. आपल्याकडे जसं लोकांना वाटतं आपल्या नावामध्ये काही ना काही पदवी लावावी, पाटील लावावी. त्याच्यानंतर आता माझ्या नावामध्ये सरकार लावलं, ते का लावलं मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पण ह्या ज्या काही गोष्टी असतात त्या लोकांना असं वाटतं की मला काहीतरी मोठा मान सन्मान मिळावा, ते याच्यामुळे पण लोक हे आडनाव लावतात. मुस्लिम समाजामध्ये खान हे नाव मोठ्या प्रमाणामध्ये लावतात. प्रामुख्याने पठाण समाजामध्ये खान हे नाव लावलं जातं, पण बाकीच्या समाजामध्ये पण मुस्लिम समाजात ते सापडतं. त्याच्यामुळे जी 350 नावं आहेत भारतीय समाजातल्या आडनावांची, टॉप 350 म्हणतोय मी, त्याच्यामध्ये खान पण मोठ्या प्रमाणात आहे. ते किती प्रमाणात आहे किंवा किती संख्या होती ते आपण पुढच्या भागामध्ये पाहू. दुसरं जे आहे की पठाण. तर पठाण या शब्दाची उत्पत्ती संस्कृत अभ्यासातून झाली असं काही मित्रांचं म्हणणं आहे, पण मला तरी काही पटत नाही. ते प्रत्येक गोष्ट काही संस्कृतला जोडायची गरज नाही आहे. पख्तून हा जो शब्द आहे, पख्तूनी भाषा आहे, त्याचाच अपभ्रंश होऊन पठाण हे नाव झालं असल्या पाहिजे असे भाषाशास्त्राने सांगतात. ते खरं आहे. परंतु अफगाणिस्तानमध्ये राहणारे आणि पख्तून भाषा जी बोलली जाते त्याचा एक वेगळा पख्तुनिस्तान देश झाला पाहिजे असं आपण म्हणतात आजकाल आपले काही मित्र. तर हे पख्तुनिस्तान किंवा पख्तून भाषिक जे लोक आहेत त्या पट्ट्यामध्ये राहणारे तेच फक्त पठाण नाही आहेत, किंवा अफगाणिस्तानमध्ये किंवा पाकिस्तानमध्ये राहणारेच लोक पठाण नाही आहेत. भारतामध्ये किंवा पंजाबमध्ये पण जे लोक राहत होते पख्तुनी लोक, किंवा जे नंतर स्थायिक झाले भारतामध्ये येऊन मुघलांच्या कालखंडामध्ये किंवा नंतरच्या कालखंडामध्ये, त्यांनी पठाण हे आडनाव लावायला सुरुवात केली. आणि हे भारतीय पठाण आहेत, लोक आहेत ते काय अगदी तिथलेच लोक पठाण असतात असं नाही. त्याच्यानंतर ज्या भारतीयांनी इस्लामचा स्वीकार केला त्यांनी पण स्वतःचं आडनाव पठाण लावायला सुरुवात केली, स्वतःला प्रतिष्ठा मिळावी म्हणून. त्यामुळे पण पठाण हे नाव आहे, पठाण आणि खान ही दोन मुस्लिम आडनावं आपल्याला
भारताच्या टॉप 350 लिस्टिंगमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वरच्या श्रेणीमध्ये आलेली दिसून येतात. अजून एक नाव असं आहे ज्याला आडनाव म्हणावं का म्हणू नये हा विषय आहे, परंतु बहुतेक ठिकाणी लोक ते आडनाव म्हणून लावतात. शीख धर्मामध्ये एखाद्या व्यक्तीने, पुरुषाने त्याच्या नावामध्ये सिंग लावावं आणि स्त्रीने तिच्या नावामध्ये कौर लावावं, असं गुरु गोविंद सिंगांनी जेव्हा खालसा पंथाची स्थापना केली त्यावेळेला नियम बनवला. तर नावामध्ये सिंग लावणं ही वेगळी गोष्ट आहे आणि सिंग किंवा सिंह हे आडनाव म्हणून लावणं एक वेगळी गोष्ट. पुष्कळ आपले जे पंजाबी बांधव आहेत, शीख बांधव आहेत, त्यातले काही लोक पण सिंह हे आता नाव न लावता आडनाव म्हणून लावतात. शीख बांधवांव्यतिरिक्त पण हिंदू धर्मामध्ये आणि इतर धर्मांमध्ये पण सिंह हे आडनाव म्हणून लावलं जातं. त्याचे वेगळे वेगळे अपभ्रंश आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ सिंहचा अपभ्रंश आपल्याला सिंह, सिंग, सिंघम, सिंघल, सिन्हा, सिंहान हे जे वेगळे वेगळे आडनावांचे आपल्याला आवाज ऐकायला येतात, ती आडनावं म्हणजे पण काय आहेत, सिंग या शब्दाचे अपभ्रंश झालेले वेगळे वेगळे आडनाव आहेत. त्यामुळे या सर्व आडनावांचं मूळ जर आपण सिंग म्हणून पकडलं तर सिंग हे आडनाव आहे. सिंग आडनाव पण आपल्याला मिश्रा आणि शर्मा, खान आणि पठाण यांच्यासारखं भारत देश व्यापून राहिलेलं आडनाव आपल्याला दिसून येईल. क्षत्रियांनी हे आडनाव लावावं अशी एक मुख्यतः अपेक्षा असते किंवा हे क्षत्रियांचं आडनाव असं सांगितलं जातं. परंतु क्षत्रियांव्यतिरिक्त पण इतर समाजातील अनेक लोक सिंग हा शब्द वापरतात. जसं आपण नावाच्या मागे कुमार लावतो, लाला लावतो, तसं लोक सिंग हा शब्द लावतात, नंतर तो आडनाव म्हणून पण वापरतात असं आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे 5 आडनावं भारतातली शर्मा, मिश्रा, खान, पठाण आणि सिंग, ती 5 आडनावं संपूर्ण भारत देशामध्ये तुम्ही कुठेही गेला तरी तिथे कुठेतरी तुम्हाला एक सिंग सापडणार. अगदी तुम्ही द्रविड प्रदेशामध्ये गेले तर तुम्हाला कोणतरी सिंग तिथे सापडणारच काय झालं तरी. पण अगदी तुम्ही ईशान्य प्रांतामध्ये गेला तुम्हाला एखादा शर्मा तिथे शर्मा झालेला सापडणारच. भारत सोडून बाहेर गेला तरी तिथे तुम्हाला एखादा मिश्रा भेटणारच. उद्या अफगाणिस्तानमधून पठाण नाहीसे झाले तरी भारतामध्ये तुम्हाला पठाण भेटणारच. त्यानंतर मंगोलिया देश नाहीसा झाला तरी भारतामध्ये तुम्हाला भरपूर खान भेटणारच. इतक्या मोठ्या प्रमाणावर या आडनावांनी भारत देश व्यापून टाकलेला आहे. त्यामुळे या आडनावांचा पण थोडा उहापोह करणं आणि अभ्यास करणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही भारतीय इतिहासाचा अभ्यास कराल. याच्या व्यतिरिक्त अजून काही आडनाव आहे जी भारतामध्ये उल्लेखनीय प्रमाणात आहे, जी बाहेरून आलेली आहेत, भारतीय नाहीत मूळची, पण त्यांचा पण प्रचार प्रसार मोठा आहे आणि ते आडनाव लावणाऱ्यांची संख्या पण मोठी आहे. ही आडनावं आहेत ती म्हणजे पर्शियन आणि अरेबियन आडनावं आहेत काही. त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवतोच आहे की भारतामध्ये असणारी पर्शियन आणि अरबी आडनावं कुठली कुठली आहेत. तर मुख्य काही आडनावं सांगतो, 2, 3, 4, 5 आहेत ती. ते म्हणजे आता जे आपल्या ओळखीची महाराष्ट्रामध्ये आहेत, काजी, शेख, सय्यद, फिरोदिया, दाऊद. आता ही जी आडनावं आहेत ही पर्शियन आणि अरबी भाषेमधून आलीत. आता ही आडनावं आली कशी, त्यांचा अर्थ काय झालं ते आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत की भारतीय महाराष्ट्रातील पर्शियन आणि अरबी आडनाव असं त्या व्हिडिओचं नाव आहे. तर त्याच्यामध्ये आपण पाहूयात. ते इथे फक्त लक्षात घेऊयात आपण की खान आणि पठाण वगळताही वेगळी आडनाव आहेत. यांचा खान आणि पठाणशी काही संबंध नाही. खान आडनावाचा संबंध आहे तो तुर्कस्तानाशी लागू शकतो, फार फार तर मंगोलियाशी लागेल. पठाण आडनावाचा संबंध आहे तो अफगाणिस्तान किंवा पख्तूनिस्तानशी लागेल. पण ही जी आडनावं आढळतात ही समान नाही आहेत खान आणि पठाण आडनावाशी. खान आणि पठाण मोठ्या प्रमाणात आढळणारे आडनाव आहेत. आपल्याला वाटतं ही सगळी मुस्लिम आडनावं एकसारखी, ती वेगळी आडनावं आहेत. त्यानंतर जी गोष्ट मुस्लिम आडनावांची आहे तीच आपण ज्यांना म्हणू शकतो की युरोपियन आडनावांची आहे. आपल्याला वाटतं की एखादं आडनाव ख्रिश्चन आडनाव असेल तर ते सगळे एकच आहेत, तर तसं नाही आहे. भारतामध्ये जी ख्रिश्चन आडनावं आढळतात ख्रिश्चन धर्मियांमध्ये त्यातली काही आडनावं ती पोर्तुगीज आहेत, काही आडनावं आहेत ती ब्रिटिश आणि युरोपियन आहेत आणि काही आडनावे ज्यांना आपण ख्रिस्तियन म्हणू शकतो किंवा जुनी कॅथलिक आडनावं म्हणू शकतो तशा प्रकारचे आहेत. तर पोर्तुगीज आडनावं कुठली आहेत तर पोर्तुगीज आडनावं प्रामुख्याने डिसौजा, फर्नांडिस, गोमेज ही पोर्तुगीजांकडून भारतीय भाषांमध्ये आलेली आडनावं आहेत आणि त्यांचा पण भारतीय भाषांमध्ये मोठा प्रभाव आहे. त्यानंतर ब्रिटिश ज्यावेळेला इथे राहत होते आणि आपण ज्यांना ईस्ट इंडियन म्हणतो कम्युनिटी, तर ही ईस्ट इंडियन कम्युनिटी जी होते त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काय केलं की ब्रिटिशांची किंवा युरोपियन लोकांची आडनावं स्वीकारली जी पोर्तुगीज नव्हती. पोर्तुगीजांची आडनावं वेगळी आपण बघितली, ती डिसौजा, फर्नांडिस, गोमेज वगैरे ही ब्रिटिश लोकांची आडनावं आहेत. उदाहरणार्थ डिमेलो ब्रिटिश लोकांची किंवा युरोपियन लोकांची म्हणू शकतो आपण, एकदमच ब्रिटिश लोकांची नाही. त्यातलं पहिलं आडनाव आहे डिमेलो. त्यानंतर जॉन्सन, डी कुना ही आडनावं पण आपल्याला काय होतात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात, भारत देशामध्ये पण आढळतात.
त्यानंतर ख्रिस्तियन आडनावं आहे. ती ख्रिस्तियन आडनावं पण जे लोक मूळचे हिंदू होते किंवा इथले स्थानिक होते ते कालांतराने धर्मांतरित झाले, त्यांनी जी ख्रिस्तियन आडनावं स्वीकारली त्याच्यामध्ये डिसिल्वा, पिंटो, गोन्साल्वेस ही आडनावं आपल्याला आढळून येतात. तर ही पण जी काही आडनावं आहेत ही आडनावं पण भारतीय आडनावांचा शोध घेताना ज्या वेळेला या आडनावाची कोणी व्यक्ती असेल तिला तिच्या आडनावांचा शोध घ्यायचा आहे, त्यावेळेला बऱ्याच गोष्टी गोंधळाच्या निर्माण होतात किंवा आपल्यासाठी पण गोंधळाच्या निर्माण होतात. एखादी व्यक्ती तुमच्याकडे आल्याने म्हणाली की मी फर्नांडिस आहे, मला माझ्या आडनावाचा शोध घ्यायचा आहे, बऱ्याच गडबडी होतात. तर त्याच्यासाठी पण आपल्याला भारतीय आडनावं माहीत असणं गरजेचं आहे. फक्त महाराष्ट्रातले आडनावं माहीत असणं गरजेचं नाही. जर तुम्हाला भारतीय आडनावांचा इतिहास माहीत असेल तर तुम्ही या आडनावांचा इतिहास सांगू शकाल. फक्त महाराष्ट्रातल्या आडनावांचा इतिहास माहिती असेल तर हा इतिहास सांगू नाही शकत. त्याच्यानंतर ही काय झाली की आपण बघितले की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात असणारी आडनावं, इतर धर्मातली आडनावं, इतर देशातली आडनावं, तशी आपण म्हणतो की आपला भारत देश हा विविधतेने भरलेला आहे. प्रत्येक राज्य भारत देशातलं स्वतःमध्येच एक देश आहे. त्याची धर्म, प्रथा, परंपरा स्वतःमध्येच एक देश आहे तो, त्या अंगाने विचार केला प्रत्येक राज्याचा. या प्रत्येक राज्यामध्ये ज्यांना आपण भारतीय संघराज्य म्हणतो, या प्रत्येक राज्याची ओळख असणारी पण काही आडनावं आहेत. त्यांची धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख काय तो आपण नंतर भाग बघू. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक ओळख काय या आडनावांची हा वेगळा भाग झाला. पण एक प्रांतिक ओळख असते आडनावाची की हे आडनाव म्हटलं की आपल्याला अमुक एक आडनाव म्हटलं की अमुक एक प्रांत आढळतो. तसं कुठल्या राज्यामध्ये कुठली आडनावं ही फेमस आहेत आपण म्हणतो किंवा प्रसिद्ध आहेत, अशी प्रत्येक राज्यातल्या 10-10 आडनावांची नावं आपण बघूयात. पहिला आहे आंध्र प्रदेश. याच्यामध्ये रेड्डी, नायडू, राव, राजू, व्यंकटेश, पिल्लई, प्रसाद, कुमार, मूर्ती, राव ही सगळी काय आहेत आंध्र प्रदेशाशी संबंधित आडनावं आहेत. त्यानंतर बिहार. बिहारमध्ये आपल्याला दुबे, कुमार, सिन्हा, प्रसाद, झा, यादव, मिश्रा, शर्मा, चौधरी, तिवारी ही आडनावं आपल्याला बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात. छत्तीसगडमध्ये महतो, यादव, टोप्पो, भगत, सोरेन, मरंदी, हंसदा, उराव, मुंडा, एक्का ही आडनावं आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळून येतात. गोव्याचा विचार केला तर गोव्यामध्ये डिसूजा, फर्नांडेस, गोमेज, पेरेरा, रॉड्रिगेस, डिकुना, मास्करेनास, डायस, क्वाद्रोस, सरदेसाई ही आडनावं गोव्याची ओळख आहेत. गुजरातमध्ये आपण गेलो तर पटेल, शहा, मेहता, देसाई, जोशी, गुजराती, गांधी, परमार, ठक्कर, व्यास आणि आता मोदी ही आडनावं आपल्याला गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात किंवा आपल्याला प्रसिद्ध आडनावं गुजरातमधली आहेत. हरियाणाची जर आपल्याला ओळख करायची असेल तर मलिक, चौहान, हुडा, यादव, राणा, दलाल, बिश्नोई, दाहिया, शेवरन, सैनी ही आडनावं हरियाणाची ओळख आहेत. हरियाणामध्ये ही आडनावं मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्याच्या शेजारी हिमाचल प्रदेशमध्ये गेलो आपण तर ठाकूर, चौहान, राणा, शर्मा, नेगी, वर्मा, भारद्वाज, चंदेल, सिंग, जोशी ही हिमाचल प्रदेशची ओळख असणारी आडनावं आहेत. झारखंडमध्ये आपल्याला सिंह, सोरेन, महतो, टोप्पो, मुंडा, मरांडी, हासदा, कच्छप, हेमब्रोम, मुर्मू ही आडनावं आपल्याला झारखंडमध्ये आढळून येतात. कर्नाटकमध्ये गौडा, हेगडे, शेट्टी, राव, नायक, पै, भट, शास्त्री, कामत, कुलकर्णी ही कर्नाटकमधली आडनावं आहेत. केरळमध्ये मेनन, नायर, पिल्लई, नंबियार, कुमार, पानीकर, उन्नीथन, कुरियन, नांबूगिरी ही आडनावं आपल्याला केरळमध्ये प्रसिद्ध असलेली दिसून येतात. मध्य प्रदेशमध्ये बै, सिंग, कुमार, लाल, सिंह, देवी, प्रसाद, कोल, बी, सिंहान ही आडनावं आपल्याला मध्य प्रदेशमध्ये आढळून येतात. महाराष्ट्रामध्ये पाटील, शेख, जाधव, पवार, शिंदे, चव्हाण, कांबळे, गायकवाड, खान ही आडनावं मोठ्या प्रमाणात दिसून येतात. बाकीचे पण आडनावं आहेत, जे कोणी आपले 96 कोळी मित्र असतील राग मानू नका, परंतु शेख आडनाव हे महाराष्ट्रातलं आहे, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतं आणि भारतामध्ये पण मोठ्या प्रमाणात आढळतं. त्यामुळे पहिल्या 10 आडनावं जी महाराष्ट्रातली प्रसिद्ध आहेत त्याच्यामध्ये शेख आणि खान या आडनावांचा पण समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. पुढचं जे राज्य आहे ओडिशा. ओडिशामध्ये पटनायक, मोहंती, जेना, साहू, दास, बेहेरा, प्रधान, नायक, पाणीग्राही, परिदा ही ओडिसाची ओळख आहेत. पंजाबमध्ये आपण गेलो तर पंजाबमध्ये शक्यतो शीख धर्मामध्ये आडनाव लावण्याची प्रथा नाही आहे, पण काही लोक लावतात, काही लोक नाही लावत. शीख व्यतिरिक्त पण बरेच समाजामध्ये बऱ्याच धर्माचे लोक तिथे राहतात आपल्या, ते पण आडनाव लावतात. तर या सगळ्यांची मिळून जी ओळख आहे ती अशी आहे: सिंग,
कौर, गिल, संधू, बाजवा, ब्रार, सिद्धू, ढालीवाल, मान, सैनी ही आडनावं आपल्याला पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात. राजस्थानमध्ये शर्मा, चौधरी, त्यानंतर मीना, राठोड, सिंग, गेहलोत, वर्मा, सोळंकी, सैनी, भाटी ही आडनावं राजस्थानची ओळख म्हणून आपल्याला सहज डोळ्यासमोर येतात. तमिळनाडूमध्ये सुब्रमण्यम, रामन, अय्यर, नटराजन, व्यंकटरमण, गणेशन, राजगोपाल, रामस्वामी, आनंदन, पालनीस्वामी ही आडनावं आपल्याला तमिळनाडूमध्ये आढळून येतात. तेलंगणामध्ये रेड्डी, राव, नायडू, राजू, व्यंकटेश, पिल्लई, प्रसाद, कुमार, मूर्ती, राव ही आडनावं आढळून येतात. उत्तर प्रदेशमध्ये यादव, सिंह, शर्मा, वर्मा, तिवारी, चौधरी, गुप्ता, मिश्रा, पांडे आणि दुबे ही आडनावं प्रसिद्ध आहेत. उत्तराखंडमध्ये राणा, रावत, बिष्ट, भंडारी, नेगी, पंत, गुसाईन, जोशी, डांगी, भट्ट ही आडनावं उत्तराखंडमध्ये आढळून येतात. पश्चिम बंगालमध्ये आपल्याला दास, घोष, सेन, चट्टोपाध्याय, डे, बॅनर्जी, रॉय, मुखर्जी, मल्लिक, पाल ही आडनावं आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहेत. ही आडनावं आपल्या सगळ्यांना आढळून येतात. त्यानंतर जे आपले नैऋत्येकडचे देश आहेत, त्याच्या राज्य आहेत आपली, त्यांना अरुणाचल येतं. त्याच्यामध्ये आपल्याला अरुणाचल प्रदेश जे आहे, ज्याला आपण उत्तर पूर्व म्हणतो, त्या उत्तर पूर्वेकडची जी राज्य आहेत त्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये डेय, चकमा, पंगजेम, मोसांग, दुसुसो, सिंगफो, मेपो, तयेंग, डाफलांग, टागो ही आडनावं आढळून येतात. आसाममध्ये दास, शर्मा, बोरा, बडवा, सैकिया, हजारिका, गोगोई, महंत, कालिका, चौधरी ही आडनावं आढळून येतात. मणिपूरमध्ये सिंह, देवी, शर्मा, सिंहजीत, लेशराम, देवन, होबिजम, निंगथौजम, सरोखेबाम, येंगखोम ही काही प्रसिद्ध आडनावं आहेत. मेघालयमध्ये संगमा, मुरमनियांग, लिंगडो, खोंगवीर, खरशिंग, राणी, शुलई, मोमीन, वारजरी, पासाह ही महत्त्वाची आडनावं आहेत. मिझोराममध्ये राल्टे, ललहलिमपुया, जाडेंग, सायलो, लालथलमुआना, ह्यार, पाउटू, रेंतले, हँगचाल, चकुवाक ही आडनावं आढळून येतात. नागालँडमध्ये आयर, जिओमी, अंगामी, सेमा, किकोन, फोम, विम, विजो, सुमी, सांगतन ही आडनावं आढळून येतात. सिक्कीममध्ये भूतिया, राय, लेप्चा, प्रधान, सुब्बा, तमांग, गुरुंग, लिंबू, शेर्पा आणि चेत्री ही आडनावं आढळून येतात. त्रिपुरामध्ये देबर्मा, रियांग, जमतिया, त्रिपुरा, नोआतिया, चकमा, मोंग, कलाई, मुरासिंग, उचोई ही आडनावं दिसून येतात. त्यानंतर जे आपले केंद्रशासित प्रदेश आहेत, त्या केंद्रशासित प्रदेशमध्ये पॉंडिचेरीमध्ये आपल्याला कुमार, बेगम, मेरी, राज, देवी, बानू, अली, मल्लाडी, बीवी, लक्ष्मी ही आडनावं आढळून येतात. दिल्लीमध्ये गुप्ता, शर्मा, सिंह, खान, मेहता, वर्मा, कपूर, यादव, मल्होत्रा, चव्हाण ही आडनावं सापडतात. अंदमान आणि निकोबारमध्ये मूळची आडनावं नाही आहेत, पण आपले जे लोक इथून तिकडे जाऊन स्थायिक झालेत काही किंवा कामानिमित्त येतच जातात, तर अंदमान निकोबारमध्ये जी कानावर पडतात ती आडनावं आहेत राव, डिसूजा, बिस्वास, चौधरी, बॅनर्जी, सरदार, देव, देवी, खत्री, वर्मा ही आपल्याला अंदमान निकोबारमध्ये कानावर पडणारे आडनाव आहेत. चंदीगडमध्ये सिंह, शर्मा, वर्मा, यादव, कपूर, गुप्ता, मल्होत्रा, चव्हाण, भाटिया, आहूजा ही आडनावं चंदीगडमध्ये दिसून येतात. दादरा आणि नगर हवेलीमध्ये पटेल, भिल्ल, वसावा, दुबे, तांडेल, बारिया, गामित, पवार आणि भोये ही महत्त्वाची आडनावं आहेत. दमण आणि दीवमध्ये पटेल, प्रजापती, छावडा, राणा, नायक, भोये, परमार, सोळंकी, बारिया आणि वसावा ही आडनावं आढळून येतात. लडाखमध्ये नामग्याल, स्तेरिंग, दोर्जेस, तेंजिन, ॲग्मो, वांगचुक, रिंगझिन, फुनचुक, चोस्पेल, नोरबू ही आडनावं आढळून येतात. जम्मू काश्मीरमध्ये प्रामुख्याने शाह, मीर, भट, डार, लोन, मलिक, वानी, राठेर, ख्वाजा, भट्टी ही आडनावं आढळून येतात. लक्षद्वीपमध्ये अहमद, हमीद, अली, कुनी, मुसा, हसन, इस्माईल, अमर आणि युसुफ, मशीद शेवटचं आडनाव मशीद ही काही आडनावं आपल्याला आढळून येतात.
अजून भारत देशामध्ये ही काय झाली की आडनावं अशासाठी सांगितली की यातली कुठलीही आडनाव जरी तुम्ही घेतलं, महाराष्ट्रासहित इतर राज्यातलं कुठलंही आडनाव घेतलं आणि त्याचा इतिहास शोधायचा म्हणला तरी त्याचा इतिहास शेवटी आपली उत्तर पूर्वेकडची राज्य सोडली तर वगळता बाकीच्या राज्यातला इतिहास हा कुठे नाही कुठेतरी हिंदू धर्मातल्या कुठल्या तरी गोत्राशी जाऊन जुळतो. तुमचा धर्म कुठलाही असो, कुळ कुठलाही असो, जर तुम्ही मागं जायचं ठरवलं न थांबता तर तुमचा शेवटचा स्टॉप तो गोत्रा असतो. हे कुठलीही आडनाव असू दे, अगणित आडनावांमधलं कुठलंही आडनाव असू दे, शेवटी तुम्हाला तिथपर्यंत जाऊन आपण भारतामध्ये थांबवू शकतो. हा महत्त्वाचा विषय आहे. पण दुसरी गोष्ट काय आहे की ही अनेक गोत्रांची आडनावं झाली आहेत. म्हणजे गोत्रांपर्यंत ह्या आडनावांचा इतिहास गोत्रांपर्यंत जाऊन थांबेल, पण काही ठिकाणी गोत्र हीच स्वतःमध्ये आडनावं झालेली आहेत. समस्या अशी आहे की हिंदू धर्मामध्ये अनेक पंथ आहेत, त्यानंतर अनेक संप्रदाय निर्माण झाले, अनेक धर्म निर्माण झाले, वर्ण जाती कुळं निर्माण झाले आणि ही कुळ धर्म संप्रदाय त्याचे परत उपसंप्रदाय, त्याचे परत उपपंथ, त्याच्यामध्ये परत अजून अनेक विभागण्या, अनेक मठ, त्याचबरोबर आपण म्हणतो की अनेक ठिकाणी स्थापन झालेले वेगवेगळे वैयक्तिक संप्रदाय जे स्वतःशी जोडतात, आदिवासींचे काही संप्रदाय असतील. तर अशा सगळ्या लोकांनी त्यांची जी आडनावं आहेत किंवा गोत्रांची आडनावं आहेत ते आडनावं म्हणून स्वीकारली. त्यांनी त्यांची स्वतःची वेगळी गोत्र निर्माण केलेली काही काही आपल्याला दिसून येतात. त्यामुळे गोत्रांची आडनावं झालेली आहेत आणि काही ठिकाणं आडनावांची गोत्रं पण झालेली आहेत. त्याच्यामुळे एवढी गडबड होते ही आडनावं शोधताना की अगदी ठीक आहे, तुम्ही हिंदू धर्म मानत असाल किंवा मानत नसाल, पण तुमचं आडनाव त्या गोत्राला जाऊन धडकलं समजा शोधता शोधता. आता ते गोत्रांचे पुढचे गोंधळ ते निस्तरायचं काम आहे. आता कसं निस्तरणार आपण हे जे सगळे गोंधळ झालेत? उदाहरण द्यायचं म्हणलं या गोंधळाचं तर असं आहे की भारद्वाज हे एक नाव आहे, भारद्वाज हे एक आडनाव आहे, भारद्वाज हे एक ठिकाण किंवा आश्रयस्थान आहे आणि जोपर्यंत गोत्राचा प्रश्न आहे तोपर्यंत भारद्वाज हे जे गोत्र आहे, हे भारद्वाज गोत्र हे 4 जे आपल्याला वर्ण आढळतात हिंदू धर्मामध्ये, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि दलित, या 4ही वर्णांमध्ये जे लोक राहतात, जे वेगळी वेगळी आडनावं लावतात, त्या 4ही लोकांचं गोत्र एकच भारद्वाज सापडतं. आता हिंदू धर्म जो आहे तो हिंदू धर्माबद्दल असं म्हणलं जातं की इथे वर्णव्यवस्था आहे, एक उतरंडीची व्यवस्था आहे, एक उच्च वर्ण, त्यानंतर हळूहळू उतरंडीप्रमाणे काही काही वर्णांचं महत्त्व कमी होत जातं. तर ज्या वर्णाचं महत्त्व कमी आहे, समजा दलित वर्णाचं महत्त्व, शूद्र वर्णाचं महत्त्व कमी आहे हिंदू धर्मामध्ये आणि ब्राह्मण वर्गाला जुक्त माप दिलेलं आहे, तर एकाच गोत्रातले लोक दोन्ही वर्णामध्ये कसे असू शकतील? हा जो धर्माच्या अंगाने विचार करण्याचा प्रश्न होतो. जेव्हा तुम्ही आडनावाचा शोध घेता त्यावेळेला या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागतं. मग भारद्वाज हे गोत्र जर सगळ्याच वर्णांमध्ये आढळतं आहे तर जो कोणी भारद्वाज आहे तो भारद्वाज गोत्राचा आहे असं आपण म्हणतो. तो व्यक्ती नेमका आहे कुठल्या गोत्राचा किंवा आहे कुठल्या कुळाचा, कोणत्या कुळामध्ये त्याला टाकायचं, कोणत्या वर्णामध्ये त्याला टाकायचं, त्याचा आडनावाचा शोध घेताना मला त्या युनिक त्याचं एक कुळ सापडलं पाहिजे. असं मानलं जातं की भारद्वाज ऋषींची ही सगळी मुलं आहेत. म्हणजे जे जे लोक भारद्वाज हे गोत्र लावतात ते भारद्वाज ऋषींची मुलं आहेत. मग भारद्वाज ऋषींची मुलं सर्व वर्णामध्ये आहेत काय? हा पण एक विचार करण्याचा प्रश्न आहे. थोडासा काय होतो याच्यामध्ये धार्मिक गुंता निर्माण होतो. तर आडनावांशी संबंधित हे काही गुंते आहेत. म्हणजे एकतर गोत्रापर्यंत पोचताच येणार नाही तुम्हाला बऱ्याच आडनावांना. जरी काहीतरी करून संबंध जोडून का इकडचं तिकडचं करून मी गोत्रापर्यंत पोहोचतो, गोत्रांच्या पण पुढच्या गडबड आहेत. त्याच्यामुळे भारतीय आडनावांचा इतिहास शोधणं आणि भारतीय आडनावांचं मूळ शोधणं, मगाशी मी या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणलो तसं, ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली, वेद निर्माण केले, ऋषी निर्माण केले, मनु निर्माण केला, सगळं केलं. आडनावं ब्रह्मदेवानं निर्माण केली नाही. त्यामुळे ती आडनावं ब्रह्मदेवाच्या आवाक्याच्या पलीकडे आहेत शोधणं, की कुठलं आडनाव कुठल्या गोत्राशी जोडावं. आज हे ब्रह्मदेवाच्याने पण काम शक्य होणार नाही. तरी पण आपण शोध घेऊ शकतो, आपण माहिती मिळवू शकतो. आपल्यालाच इतक्या अडचणी येतात तर परदेशी लोकांना किती अडचणी येतील याचा विचार करू शकतो आपण. पण जर आपल्यापैकी कोणी खरोखर आडनावांचा इतिहास शोधण्याची इच्छा असेल कोणाची, बऱ्याच मित्रांना आपली इच्छा असते की माझा आडनावाचा इतिहास शोधावा, माझ्या पूर्वजांचा इतिहास शोधावा, तर आपण एक क्षणापुरते गोत्र बाजूला ठेवूयात की गोत्रापर्यंत आपण विषय नको न्यायला तो, किंवा तिथे गेल्यानंतर पुढे काय होईल वेगळा विषय संशोधनाचा. एखादं आडनाव असेल, एखाद्या व्यक्तीला त्या आडनावाचा इतिहास शोधायचा, तर गोत्रापर्यंत गेल्यानंतर काय होईल प्रकार तो पुढचा विषय, तिथून मला माझा मूळ शोधायचा आहे.
पण ऐतिहासिक कालखंडामध्ये माझे जे कोणी पूर्वज असतील त्यांनी काही पराक्रम गाजवला, ते कुठून स्थलांतरित होऊन आले, आमची जमीन कुठे होती, मूळची देवता कोण होती, आमची श्रद्धास्थानं कोण होती, सामाजिक स्थिती काय होती, समाजाचं महत्त्व काय होतं, ह्या गोष्टी आपल्याला आडनावांनी शोधता येऊ शकतात, व्यवस्थित शोधता येऊ शकतात. आणि बऱ्याच आडनावांचा त्याचा शोध लागू पण शकतो. म्हणजे असं नाही होत आडनावांचा शोध लागत नाही असं होत नाही, त्याला वेळ लागतो भरपूर आणि एकापेक्षा जास्त लोकांनी काम करावं लागतं. बऱ्याचदा ती कागदपत्र गोळा करावी लागतात, तपासावी लागतात. काही मोडीमध्ये असतात, काही खरोष्टी ब्राह्मीमध्ये पण कागदपत्र आहेत आडनावांची, प्राकृतमध्ये पण काही संदर्भ जातात मागे त्यांचे, संस्कृतमध्ये गोत्रापर्यंत पण जातात. तो सगळा व्यवस्थित अभ्यास करून सर्च रिपोर्ट बनवायला वेळ लागतो. बरेच मित्र आपलं असं म्हणतात की तुम्हीच सर काम करा आमच्यासाठी, तुम्हाला एवढा अनुभव आहे, तर करायला काही हरकत नाही. आपल्या सगळ्यांच्या विनंतीवरून आपण एक नवीन टीम तयार केलेली, एक व्यवस्था तयार केलेली आहे. जर आपल्या सगळ्यांची इच्छा असेल किंवा आपल्याला खरोखर कोणाला आडनावांचा आपला इतिहास शोधायचा असेल तर ते आडनाव महाराष्ट्रीयन असू देत नाही तर भारतीय असू देत, काही फरक पडत नाही. जर आपली इच्छा असेल खरोखर तर जो काही तो संशोधन करण्यासाठी आणि सर्च रिपोर्ट बनवण्यासाठी नाममात्र जे काही शुल्क द्यावं लागेल किंवा जो काही खर्च आहे तो द्यायची आपली तयारी असेल तर आपण नक्की त्याच्याबद्दल प्रयत्न करू. जर आपल्याला कोणाला खरोखर अशा पद्धतीच्या मदतीची गरज असेल तर या व्हिडिओच्या खाली एक गुगल फॉर्मची लिंक दिली आहे. त्या लिंकवर कृपया आपली माहिती भरून पाठवा, जेणेकरून आपल्याला पुढे चर्चा करून काय आपल्या आडनावाचा शोध घेण्यासाठी करता येईल त्याचा विचार करता येईल. महत्त्वाची गोष्ट, फुकटमध्ये जर कोणाला आडनावाचा शोध घ्यायचा असेल तर कृपया फोन करू नका, वाईट वाटलं तरी चालेल. त्याचं कारण असं आहे की मगाशी मी म्हटलं तसं की आडनावं एवढी मोठ्या प्रमाणात आहेत की कोणा एका माणसाचं ते काम नाही की तो सगळ्या आडनावांची माहिती करून ठेवेल स्वतःला. कोणा एका माणसाचं काम नाही की तो एका आडनावाचा शोध घेत मागे मागे जाईल. हे एक टीमवर्क आहे. याच्यामध्ये वेगळी वेगळी माणसं लागतात. म्हणजे मोडी लिपीतलं एखादं कागदपत्र सापडलं ते ट्रान्सलेट करायला कोणीतरी तज्ज्ञ व्यक्ती लागते. एखादं फारसीतलं कागदपत्र सापडतं आडनावांच्या संदर्भामध्ये. मगाशी मी म्हणलो तसं काही खरोष्टीमध्ये पण पूर्वजांचे काही काही लोकांचे उल्लेख मागे जाऊ शकतात. किंवा अजून जे काही आपण म्हणतो की कर्नाटकामध्ये आपले पुष्कळ लोक राहतात, मित्र राहतात, मराठी समाज, त्यांची काही कागदपत्र कन्नडमध्ये किंवा ते जुन्या कन्नडमध्ये सापडतात. तर ते उल्लेख तिकडचे शोधून आणायला ते तपासायला वेळ लागतो. त्यानंतर धर्माच्या गुंतागुंती आहेत त्याच्यामध्ये, ते सल्ला घ्यावा लागतो त्या गोष्टी सर्वांचा. ते टीमवर्क आहे. त्याच्यामुळे माझ्या एकट्याच्या पण बसची गोष्ट नाही आहे ती. तर मी किती मनामध्ये आणलं आणि म्हटलं की मला मदत करायची तरी मी फ्रीमध्ये करू नाही शकणार, कोणी नाही करू शकणार. जेवढ्या प्रश्नांची उत्तरं देता येतात तेवढे मी देतच असतो. शक्यतो कुठल्या प्रतिक्रियेला मी उत्तर दिलं नाही असं होत नाही. उत्तर तुम्हाला भरपूर माझ्या प्रतिक्रियांखाली उत्तर दिलेलं दिसेल. माझी इच्छा असते की सर्वांच्या प्रश्नांना उत्तर द्यावं. पण हे वंशावळी शोधणं आणि आडनावं शोधणं, त्याचा इतिहास, हे फ्रीमध्ये करता येण्यासारखं काम नाही. आपण सगळ्यांनी समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. बरेच मित्र फोन करत असतात, मेसेज करत असतात, त्यांची अपेक्षा असते. बरेच मित्र आहेत ते हे गळ पण घालतात, सर करा ना आमच्यासाठी. करायला काही नाही, पण ते होणारं काम नाही एका दिवसात 2 दिवसामध्ये, किंवा वर 2-3 गोष्टी सांगितल्याने त्याचा अर्थ उलगडत नाही. तर आपण सर्वजण समजून घ्याल अशा अपेक्षा आहे. कृपया कोणी अशा पद्धतीची गळ परत घालू नका या कामासाठी. हे काम नाही होणार. बाकीच्या ऐतिहासिक प्रश्नांची उत्तरं जे काय असते छोटे मोठे ते मी देतच असतो कमेंटला आणि देत राहील पण इथून पुढं. माझी इच्छा आहे की सर्वच प्रश्नांची उत्तरं मला देता यावीत. तर आत्तापर्यंत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, हा विषय आपल्याला कसा वाटला, जर आवडला असेल तर आवर्जून फोन करून कळवा. आपण कळवतच असता त्या पद्धतीने, नंबर आहेच. मेसेज करून कळवा, व्हॉट्सअपवर ईमेल करू शकता आपण आपल्याला काही शंका असेल तर. जर विषय आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, म्हणजे ही माहिती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचेल. या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट दिली असेल तर आपल्याला विनंती आहे की नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जे येत असतात ते आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येत राहील. त्याचबरोबर हे असे संशोधनपर व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते, कारण पुस्तकं फार वाचायला लागतात, बाकीच्या पण खर्च असतात, गोष्टी असतात त्या व्हिडिओ बनवण्यासाठी. फक्त मोबाईल समोर ठेवला आणि बोलला आणि व्हिडिओ बनवला असं होत नाही. ज्या वेळेला आपण एखाद्या ऐतिहासिक विषयाबद्दल बोलतो त्यावेळेला तर आपल्याला शक्य असेल तर आपण गुगल पेच्या माध्यमातून, पेटीएम किंवा अजून दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून मदत करू शकता. यूट्यूबच्या माध्यमातून मदत करू शकता, मेंबरशिप घेऊन, किंवा थँक्स बटनवर क्लिक करून मदत करू शकता. गुगल पेचा नंबर आहे तो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोच आहे, तो आपण यूज करू शकता मदत करण्यासाठी. तर आज आपण इथे थांबूयात.
उद्या मी म्हटलो तसं की आपण काय करूयात की जी 350 टॉप सरनेम्स आहेत किंवा आपण म्हणतो की शीर्ष आडनाव, वरचे आडनाव आहेत, जी मोठ्या प्रमाणात वापरली जातात अशी जी भारत देशामधली आडनाव आहेत, त्याचा एक व्हिडिओ उद्या आपण बनवून टाकूयात. तर त्याच्यामध्ये आडनाव आणि लोकसंख्या दिसेल की किती लोक ते आडनाव वापरतात. ते मी फारसं काही बोलणार नाही त्यामध्ये, कारण बोलून ते होणार पण नाही. 350 आडनाव 1 तासाभरात, आता हा व्हिडिओ तासाभरात झाला, तेवढं होणार पण नाही ते. त्याच्यामुळे तो थोडासा वेगळा व्हिडिओ असेल, पण तो उद्या येईल काही झालं तरी पण. आणि त्याच्यानंतर आपण मराठी आडनावांचा जो इतिहास आहे, तो मराठी आडनावांचा इतिहास थोडासा शोधायचा प्रयत्न करूयात. किंवा देशोदेशीची जी आडनावं आपल्याला हवी असतील, की ही भारतीय आडनावं जशी आहेत तसे देशोदेशीची आडनावं कशी पडली, विदेशातली आडनावं कशी पडली, त्याच्या पण काही रंजक गोष्टी आहेत. बऱ्याच मित्रांनी तो पण प्रश्न विचारला होता. समजा त्याचं थोडं आता काम चालू आहे, जर तो व्हिडिओचा विषय संपला, व्यवस्थित अभ्यास पूर्ण झाला, तर तो व्हिडिओ पण आपण आधी बनवूयात की देशोदेशीची आडनावं. आणि लक्षात ठेवा की तुम्ही मराठी व्यक्ती आहात, तुम्हाला तुमचं आडनाव शोधायचं आहे, तर तुम्हाला इतरांची आडनावं पण इतिहास माहीत असला पाहिजे. माझ्या आडनावाचा इतिहास हे माझ्या आजूबाजूच्या माणसांच्या आडनावांच्या इतिहासाशी जोडलेला आहे. महाराष्ट्रातल्या आडनावांचा इतिहास हा भारताच्या इतिहासाशी जोडलेला आहे आणि भारताच्या आडनावाचा इतिहास आहे जो या विश्वातल्या आडनावांच्या इतिहासाशी जोडलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर सत्य आपल्या आडनावाचं जाणून घ्यायचं असेल, तर आपल्या आजूबाजूच्या आडनावांचं सत्य पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण मराठी आडनावं शोधून घेण्यासाठी भारतीय आडनावांचा इतिहास बघितला. तसंच आपण देशोदेशीच्या आडनावांचा पण थोडासा इतिहास बघू की आडनावं पडली कशी काय, त्याच्यातून आपली पण आडनावं पडली कशी काय, थोडंसं आपल्याला ज्ञान होऊ शकेल. तर भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हे अशा प्रकारचे इतिहासाचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा किमंतु लाईव्ह. जय महाराष्ट्र, जगदंब.